नमस्कार मित्रांनो, मी हरीश कासार. बाताडोळीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचे आपले जे गेस्ट आहेत त्या गेस्टची पूर्ण पॉडकास्ट झाल्यानंतर मला एक गोष्ट आठवली. सोशल मीडियावरती तुम्ही तो फोटो पाहिला असेल, कायमस्वरूपी मोटिवेशनल, की जमिनीच्या वरती झाड जर एवढं असेल त्याच्यापेक्षा 10 पट खोल त्याच्या मुळे असतात. असंच काहीतरी आजच्या गेस्टचं कार्यकाळ आहे. आज तुम्हाला जी त्यांची प्रसिद्धी आणि सक्सेस दिसतंय त्याच्या मागचा जो त्यांचा संघर्ष आणि त्यांचा जो प्रवास होता तो खरंच 10 पट नाही तर 100 पटीने मोठा होता. तर आजची ही जी पॉडकास्ट आहे ती खूप जास्त शिकणारी आहे, शिकवणारी आहे, अनुभव देणारी आहे आणि खूप जास्त मस्ती आजच्या पॉडकास्टमध्ये घडलेली आहे. तर सुरू करूया. नमस्कार. राम राम. राम राम. विराज सर, तुमचं बाताडोळीच्या नवीन भागामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर कसं वाटतंय आज पहिल्यांदा पॉडकास्ट करायला आलेत? काय मनात काय चाललंय? कधी केलं नाही, म्हणजे बऱ्याच चॅनलने मला विचारलं की तुमचा आपण इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट घेऊ, पण कधी केलं नाही. पण आज करतोय पहिल्यांदा आणि या अशा वातावरणात अशा गच्चूक पतंग खेळायचो, आज इंटरव्ह्यू देतोय आणि पावसाचं पण वातावरण आहे. मागशी पाऊस आला होता, म्हटलं काय होतंय झाले सुरू. आता काय पहिले का नाही दिली, अशी इच्छा नाही झाली का आपण पण जावं आता पॉडकास्टला? काय वाटायचं मला की आता इंटरव्ह्यू बऱ्याच ऍक्टर लोकांचे ऐकतो ना आपण, तर ते त्या लेवलला पोहोचलेत. मला स्वतःला वाटायचं की मी अजून काही तिथपर्यंत गेलो नाहीये आणि का जावा म्हणून जात नव्हतो. पण आता वाटतंय की चला तुम्ही बोलवले आणि आलोय. ओव्हरऑल आज प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एकदम सुरुवातीचे दिवस लहानपणापासून मला जरा सांगा की लहानपण कसं होतं तुमचं, एकदम शाळेतले, मराठी शाळेतले दिवस कसे होते? शाळा माझ्या खूप चेंज झाल्या. वडिलांची नोकरी असायची आणि सतत बदली व्हायची. जशी बदली व्हायची तसा प्रवास आमचा सुरू व्हायचा. शिक्षणाचे पण तसेच हाल झाले, म्हणजे वर्ग माझे चेंज होतच गेले. तो प्रवास जरा किचकट होता बरं का. आणि लहानपणी मी गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचो. त्या काळात आहे ना मी मिमिक्री करायचो, म्हणजे 3री 4थी 5वीच्या दरम्यानच मिमिक्री. म्हणजे मला वाटायचं अरे बापरे हे काहीतरी वेगळंच आहे, माझ्यात काहीतरी देवाने वेगळीच कला दिली असं वाटायचं. आणि मी वर्गात काहीतरी कुटाने करायचो आणि मिमिक्री करत 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 काय किस्से मिमिक्रीचे शाळेतले? पोरं काय करायचे, पोरं माझी टिंगल घ्यायची. म्हणजे समजा आता वर्गात आम्ही बसलोय ना, तर मोकळा समजा कुणाचं लेक्चर जर नसल तर मग मला डावचायचे की चला आता हो सुरू. जर मी नाही बोललो ना तर मला धमकी द्यायची. मी गरीब असायचो, शांत, सोजवळ आणि हुशार पण असायचो, शाळेत हुशार होतो. आणि मग मला धमकी द्यायची आणि मी करायचो त्यांच्यासमोर मिमिक्री. कारण मार खाण्यापेक्षा केलेलं बरं. मग मी आवाज काढायचो. कोणाकोणाचे आवाज काढायला यायचे? मला त्यावेळेस यायचं शाहरुख खान यायचा, त्याच्यानंतर दादा कोणते, निळुपुले. हे बेसिक, म्हणजे कुठला पण मिमिक्री कलाकार जर असला ना त्याच्या अंगात हे कलाकार तिघ फिक्स म्हणजे फिक्स असणार. आता करून दाखवतो. आता लय दिवसांनी हे करायचं. ट्राय तर करा. मायला भाड खाऊ, अरे तुला तर उघडा उघडा करू करू हाणला पाहिजे मायला. दादा कोण, निळुपुले. प्रत्येकाने स्वतःच्या पैशाने प्यायला पाहिजे. अरे याला त्याला मागण्यात काय अर्थ आहे असं. म्हणजे त्यावेळेस यायचं परफेक्ट. आता जरा विषय झालाय. आता प्रॅक्टिस नाही, प्रॅक्टिस नाही, काय नाही. शाहरुख खान जमन का नाही? हा शाहरुख खान. हे सिमरन हार कर जितने वाले को पाच कर करते. म्हणजे आता जरा आवाज जरा गेला असेल, त्यावेळेस जरा खतरनाक नाद होता आणि मजा यायची. भारी होते ते दिवस. हे सगळं चालू असताना काही गोष्टी घडल्या आयुष्यात. त्या काळात काय झालं की वडील ग्रामसेवक होते आणि वडिलांची नोकरी गेली. काहीतरी कुठल्या तरी प्रकरणात वडिलांना अडकवण्यात आलं. म्हणजे मला पुसट आठवतंय. घरातलं वातावरण पाहून मला कळायला लागलं की आपल्या घरी काहीतरी घडलेलं आहे बाबा. सगळे शांत असायचे. सगळे शांत असायचे, नाराज असायचे, टेन्शन असायचं. आणि त्या दरम्यान 2008 साली नगरमध्ये आलो.
त्यावेळेस 8वी 9वीला 7वी 8वीचा काळ होता माझा. आणि सगळं चेंज झाले होतं, म्हणजे वडील सुरू झाले होते, ड्रिंक वगैरे सुरू झालं आणि दिसायला लागलं काहीतरी वेगळं घडलंय बुवा. आणि सगळी जबाबदारी आईकडे आली. म्हणजे आमचं घरच अख्खं आई चालवायची. म्हणजे आमचं शिक्षण आईच, सांभाळणं आईच, आमची दिवाळी सुद्धा आईच, सगळं आईच. आई काय करायची बाबा, त्यावेळेस कळायचं का आई धुणं भांड्याची कामं करायची. म्हणजे तिने इथून मागचं सगळं जे तिच्या लग्नापासून जेवढं काय पाहिलंय ना, सगळं आयुषमध्ये पाहिलेलं वातावरण होतं. म्हणजे पैसा जिथल्या तिथं सगळं काय ओके होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण अचानक हे गोष्ट घडल्यामुळं तिला कळलं की आता हे सगळं आपल्याकडे. फादरला टेन्शन आलं. म्हणजे एवढं सगळं चालू असताना अचानक काहीतरी घडलं, मग ते जरा वेगळं झालं. म्हणजे संपलंच होतं विषय. आणि त्या काळात हे सगळं सुरू असताना दिसत गेलं मला की आई बरंच काय करते बाबा. आणि पेपरला एक ॲड आली होती की एका सिनेमात कलाकार पाहिजे म्हणून. आणि ते वाचलं, घरी दाखवलं मी आणि निघालो. त्याच्या आधी काय नाटक वगैरे केलं तर शाळेत? नाही काहीच नाही. ते फक्त गॅदरिंग मध्येच तेवढाच भाग, गॅदरिंग मध्ये फक्त भाग घेणे बस तेवढंच. पण हे पेपरला वाचलं, म्हणलं अरे इथं काहीतरी विषय. आणि घरच्यांना घेऊन गेलो. नगरमध्येच एक ऑफिस होतं, छोटंसं ऑफिस होतं. गेलो त्यांना घेऊन घरच्यांना. आणि त्या केबिनमध्ये एक मॅडम समोर बसलेल्या होत्या. सगळे निळू फुले, नाना पाटेकर, अशोक सराफ, सगळ्यांचे असे फोटोवरती लावलेले. आणि म्हणलं आता आपण आपली इंडस्ट्रीत आलोय, आपण आता काहीतरी होतंय आपलं इथं. 8वी 9वीचं का? हा. आणि तो प्रोड्युसर होता, त्याचं नाव नाही घेत, तो वारलाय. ते म्हणतो ना आपण, कर्म जसे केले की तसं भोगावं लागतं बाबा. त्या हिशोबाने तो आता 2-3 वर्षात गेलेला आहे तो. आणि त्यांनी विचारलं की काय येते तुम्हाला, आणि मी करून दाखवलं. आता जे केलंय का तशी मिमिक्री करून दाखवली मी त्यांच्यासमोर. ते म्हणले अरे बा, हा चेहरा पाहिजे आणि तू इथं नाही, तुझी जागा तिथे आहे, तू लय हा तू लय मोठा होणार आहे. मी फुगलो ना. त्यावेळेस काय कळत होतं. आणि घरचे आपल्या आडाने. आणि घरच्यांना पण भारी वाटलं. घरच्यांना ते फादरला बोलले की 25,000 रुपये भरा, त्याला लय भारी रोल देतो. आणि हा ना उद्याचा स्टार आहे. आता 25,000 म्हणजे घरची परिस्थिती तेवढी बेकार चाललेली, सगळं पाहणार वेगळं. 8वी 9वी म्हणले 2010-11 सालचा काळ का? हा 10-11 पण नाही, म्हणजे आताच 8-9चा काळ होता तो. आणि 25,000 म्हणजे आताच्या काळात किती होते? 1-1.5 लाख होते. आणि घरच्यांना माहिती आहे याच्यात काहीतरी आहे. घरचे म्हणले ठीक आहे भरतो. घरच्यांनी विश्वास दाखवला. ते म्हणले तुम्हाला शॉपिंग करावं लागेल. मग शॉपिंग मध्ये काय आलं, टी शर्ट, नाईट पॅन्ट, जीन्स, चांगले चांगले कपडे. म्हणजे हे 25,000 वेगळे आणि हे खर्च हा इकडचा वेगळा. आणि त्यात त्यांनी सांगितलं ते हॉकी स्टिक आणा. झाला बा प्रवास सुरू. हॉकी स्टिक आणलं, कपडे आणले. आता हे कपडे आईनी फादरनी कसे आणले हे त्यांनाच माहिती. ही सगळी खरेदी करून आमच्या तिकडे डोंगरगण म्हणून एक भाग आहे, त्या गावात आमचं शूटिंग होतं. तिथं गेलो. एक मंगल कार्यालय केलं होतं. त्या मंगल कार्यालयात राहण्याची सोय केली होती त्यांनी. आणि तिथं राहिलो. आणि सुरू झाला आमचा प्रवास. एक डिरेक्टर आला रात्री 2-3च्या सुमारास आला. आणि त्या दिवशी फक्त हे होतं की हा डिरेक्टर येणार आहे, हा डिरेक्टर येणार. आणि ते इमेजिन केलं डिरेक्टर आला कसं असं बाबा. आणि त्यांनी वातावरण तसं केलं होतं, डिरेक्टर येणार आहे. डिरेक्टर आला रात्री बसने. त्याला एक रिक्षा सोडायला आली बरं का. आणि रात्रीचं म्हणजे आता हे आम्हाला कसं कळलं, कारण आम्ही टंगळ मंगळ करायचो. आम्ही बरेच जण होतो, 10-15 लोक जण होतो ना. तर आम्ही रात्रभर असं जागायचो 1-2 वाजेपर्यंत. डिरेक्टर आला, त्याची ती बॅगा, त्याला एक असिस्टंट होता. आणि तो येऊन पडवीत झोपला. आम्ही म्हणलं कोणतरीच असंच. आणि दुसऱ्या दिवशी कळलं की हे जे झोपलेले का हे डिरेक्टर आहे. त्यांनी आम्हाला रूम मध्ये नेलं. मग आमचं एक वर्कशॉप, तो काय आहे म्हणजे वर्कशॉप म्हणजे कुठल्या तरी फिल्मला एक समजा कॅरेक्टर जर द्यायचं जर झालं ना तर वर्कशॉप होतं. म्हणजे ते कॅरेक्टर कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे बाबा, ही फिल्म काय आहे त्यानुसार ते वर्कशॉप असतं. ते वर्कशॉप सुरू झालं आमचं. आणि मग मला कळत गेलं हे काहीतरी घोळ आहे याच्यात. वर्कशॉप मध्ये काही गोष्टी घडल्या बा.
आणि मग डायरेक्ट शूटिंगचा दिवस सुरू झाला. शूटिंग अशी सुरू झाली की आपण शोले पिक्चर पाहिला असेल, त्या शोले मधले सगळे सीन आहे का सगळे आम्ही मराठीत केले, सगळे मराठीत केले. मला सांबा करायचे, मला वरती बसवायचे, आणि तो लग्नाचा कॅमेरा, तो कॅमेरा म्हणजे आमच्यासाठी कॅमेरा पाहिलाच नाही ना, फोनच नव्हते पाहायला भेटत, कॅमेरा पाहायला भेटला. आणि मग असं डोंगरावर बसायचं मस्तपैकी आणि ते सीन आमचे सुरू व्हायचे. आणि हे असं 8 दिवस चाललं, प्रत्येक वेगवेगळे सीन व्हायचे. 8 दिवस चाललं. तो प्रोड्युसर होता का ज्यांनी माझा हे घेतलं होतं, ऑडिशन घेतलं, ते म्हणे की 70% आपलं शूटिंग पूर्ण झालेलं आहे, आता आपण जरा ब्रेक करू, 5 एक दिवस सुट्टी घेऊ, 6व्या दिवशी परत आपण उरलेलं करू, आपला सिनेमा लॉन्च होतो, तुम्ही सगळे स्टार. आम्ही सगळे हवेत गेलो. मग झालं आता आपलं करिअर झालं. सगळे आपापल्या घरी गेले. मग घरी गेल्यानंतर मी काय शांत बसतोय का, पहिल्यापासून किडा. आणि अख्ख्या गावात सांगितलं पिक्चरची शूटिंग झाली, माझी पिक्चरची शूटिंग झाली, पिक्चर येतोय माझा, तू कोणी, मी सांबा. हा. आणि मग पोरं विचारायचे चालतात, कधी येणार पिक्चर, कधी येणार आहे, असं व्हायचं. कटिंग करायला जरी गेलो तरी नाव आहे बोलता, मग कोणी होते हिरोईन आणि कुठली होती आणि कसं काय झालं, तू कसं काय गेला, एखादा म्हणणार डायलॉग, हे असं रोज चालू राहायचं. आणि 6व्या दिवशी लावला फोन बंद, त्यांचा फोनच बंद. टेन्शन आलं, आता काय करायचं. आणि जे पोरं होते का सोबत त्यांना फोन केले की बाबा काय विषय. मग सगळ्यांना कळलं जरा की आपल्यासोबत फ्रॉड झालाय, आपण फसलेलो आहे. आता मला 25,000 मागितले होते, तर माझ्या फादरनी काय केलं, 5,000 रुपये टेकवले होते. कसे आणले त्यांचं त्यांना माहिती. त्याच्यामुळे मी ओके होतो त्या मानाने. 5,000 म्हणजे ठीक आहे, पण काहींनी 25,000, काहींनी 40,000, काहींनी ₹1,00,000. ज्याचे जास्त आकडे त्याला तेवढा मोठा रोल असायचा. मग सगळे बुडलो. मग आता केस पण नाही करू शकत. किती मुलं असतील? लय जण होतो आम्ही, म्हणजे मी पहिल्या दिवशी 15-20 जण होतो ना, तर हळूहळू वाढत होते. म्हणजे स्कॅम होता हा यांचा. हे काय करतात, नवीन लोक पाहतात, नवीन कलाकार पाहतात आणि त्यांचा अंदाज घेतात, त्यांना पूर्णपणे टाकतात. असं टाकतात की पुढे भविष्यात तो माणूस काहीच नाही करू शकत. समजा मी तरी काम केलं पुढं, मला त्याच्यातून कळलं की आपण फसलेलो आहे. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं एक कार्ड असतं, ते 40,000 रुपयाला भेटतं. त्यावेळेस सांगितलं 40,000 रुपयाला भेटतं. हे कार्ड जर तुमच्याकडे असलं, तुम्हाला जर कुणी फसवलं, एखाद्या निर्मात्याने, डिरेक्टरने, तर तुम्ही त्याच्यावर रितसर केस करू शकता, तरच केस करू शकता. आता आमच्याकडे कार्ड नाही, आणि ती कार्ड त्यावेळेस भेटत असेल 600-700 रुपयाला. आता त्याची किंमत आहे 2100 रुपये. आपण ऑनलाईन स्वस्त भेटेल म्हणजे. हा, ऑनलाईन पण भेटतं ते, आणि इथं पण भेटतं पुण्यात. आणि कार्ड नसल्यामुळे सगळे घाबरलो. मग ते पैसे काही नाही असे सोडून दिले. जे चांगले कलाकार होते, ज्यांना वाटत होतं की भविष्यात आपण काहीतरी करू, ते थांबले गेले. कारण त्यांना वाटलं हीच इंडस्ट्री आहे आणि असंच डिरेक्टर, प्रोड्युसर असेच फसवतात आणि असंच होतं सगळीकडे. त्याच्यामुळे ते बिचारे तसेच बसले. तो जो डिरेक्टर होता ना, तो आजही आहे. आज त्याचे सिनेमे येतात, त्याचे सिनेमे रिलीज पण होतात, आणि त्याचं विचारणा पण येते की त्याच्या फिल्मसाठी प्रमोशन करताल का. त्याला मी पण माहिती आहे, तो घेणार नाही मला, कधी नाहीच घेऊ शकत, कारण माझं थांबणार नाही ना, मी तिथून पळलेलो आहे ना. अशा काही गोष्टी घडल्या होत्या. अजूनही ते तसंच करतात. अजून असू शकतं, म्हणजे हे लय मोठं आहे, हे जाळ आहे ना, हे थांबणारं जाळं नाही. म्हणजे नवीन पोरं पाहिले, नवीन कलाकार जर पाहिले ना, की त्यांच्यावर असे जाळं टाकतात. आम्ही दाखवतात की तू उद्याचा सुपरस्टार आहे, तू लय मोठा होणार आहे, तुझ्या ती कला आहे ना, तुला म्हणजे शब्दच नाही. पुढचा माणूस हवेत जातो. सीन करा, मी नवीन तो विराजावची ते आलोय मी तुमच्या समोर. असं तुम्ही डिरेक्टर जो आहे तुम्हाला, म्हणजे मला कसं सांगतो, म्हणजे आलोय की हा, म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की सर मी तुमची ऍड बघितली आणि मला पण कलाकार व्हायचंय, मला पण गोष्टी येतात सर, माझी इच्छा आहे करायची, मला तुम्ही काही सांगा मी करतो. म्हणजे डायरेक्ट करायचं का? हा, डायरेक्ट करा. बरं ठीक आहे, परत विचार. नमस्कार सर, मी नगरचा आहे. मला तुमची ऍड बघितली पेपरमध्ये आणि माझी खूप इच्छा आहे मनापासून की मला करायची. मला सगळ्या गोष्टी येतात, मी नाटकात काम केलंय आणि मला तुम्ही काही सांगा, मी करून दाखवू शकतो.
तर मला ती संधी पाहिजे तुमच्याकडून. आहे एक रोल आहे बरं का, जरा तिकडे बघ बरं त्या बाजूला. एक आहे कॅरेक्टर, करतो मी तुझा विचार, पण सेकंड लीड येतो. सेकंड लीड म्हणजे ते असं कॅरेक्टर आहे ना, त्याच्यामुळं गोष्ट वळते, कळलं का? आणि ते जर कॅरेक्टर जो कोणी करेल ना तो लय मोठा होणार आहे, हिरोपेक्षा मोठा. हा 50,000 रुपये लागतील. हे बघ, तू आत्ता जर पैसे, तुला वाटत असेल तू पैसे देतोय म्हणजे काय होतंय, हे बघ, हे पैसे घेऊन तू आज माझ्या सिनेमात काम करतोय, उद्या भविष्यात तू किती डिरेक्टर येणार आहे, किती निर्माते तुझ्या समोर येणार आहे, कळतंय का तुला? हा, तू करोडपती होणार आहे, उद्या सुपरस्टार होणार आहे. अरे सिनेमांची रांग असणार आहे तुझ्या समोर. 50,000 काही नाही, तू नाही दिले तर कुणीतरी दुसरा देणार आहे मला, मी त्याला घेणार आहे सिनेमा. बघ, कर विचार, उद्या सकाळी ऑफिसला आणि करून टाकू. ऑडिशन द्यायची गरज नाही, बिंदास चेक करा ना मला एकदा. अरे मला दिसलंय तुझ्या हात, तुझ्या डोळ्यात दिसतंय, तू कॅरेक्टरला जातोय. अरे बाप, ते कॅरेक्टर मी माझ्या हाताने लिहिलेलं आहे, मला माहिती आहे काय विषय. तू फिक्स फक्त 50,000 रुपये उद्या आणून दे. काय कमी? 45 मध्ये डन कर, चल जा. कमी करते, बार्गेनिंग होतं ना, बार्गेनिंग होतं, सगळं होतं, पण ते जास्त दिवस नाही थांबत. म्हणजे त्यांना खरं तर अशा डिरेक्टरला, म्हणजे हा जर व्हिडिओ जर ते लोक पाहत असतील तर खरंच त्यांना जरा लाज वाटायला पाहिजे की ते आता काय करतात बाबा, कुणाला फसवतात, ते चुकीचं आहे. अरे एखादा कलाकार येतोय, त्याला माहित नसतं, तुम्ही त्याला जाळ्यात अडकवताय, फसवताय. त्याच्यात काही चांगले गुण असतात, त्याला भविष्यात काहीतरी व्हायचं असतं, पण तुमच्या नालायकपणामुळं तो जागेवर थांबला जातोय. तो मुंबईला येतोय स्ट्रगल करून, तुम्ही जर त्याला फसवत असाल, तो परत गावाकडे येतोय, शेती करतोय, कुठंतरी MIDCत काम करतोय. एक तुम्ही कलाकार मारताय, तुम्ही हत्या करताय कलाकाराची, हे चुकीचं आहे. वाचलो मी पण त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग घरचं परत हे चालूच, रोजचं रुटीन चालू. आई धुणं भांड्याचे काम करायची. आणि माझं हे नाटकाचा प्रवास सुरू झाला. जांता राजा नावाचं एक नाटक होतं नगरमध्ये, त्याचं एक ऑडिशन झालं. त्या ऑडिशनमध्ये मी गेलो, मला सिलेक्ट केलं. हे आता मी कॉलेजच्या वयात, म्हणजे 11वीला असो मी त्यावेळेस. आणि तिथं सिलेक्ट झालो आणि ते नाटक केलं. हे नाटक करत असताना एक ऑडिशन झालं, एक सिरियल होती, त्याचं ऑडिशन होतं नगरमध्ये. आणि मी ते ऑडिशनला गेलो, ऑडिशन दिलं आणि तिथं मला सिलेक्ट केलं. मला विश्वासच नव्हता, कारण हे मागं असे कुठे झालेत, म्हणलं हे सगळे तसलेच असतात लोक, हे काय खरं नाही. तिथं सिलेक्ट झालो मी. आणि आमचं शूटिंग असायची वाघोलीत. मला 4 व्हीलर यायची त्यावेळेस, केडगावमध्ये 4 व्हीलर यायची, अशी वेशीत थांबायची, मी वेशीपर्यंत पाय जायचं. मग मला बसवायची त्याच्यात, आम्ही शूटिंगला जायचो. मग आमची शूटिंग सुरू होणार. सकाळी गेलो, नाही आणखी 2 जण असायचे. म्हणजे कोण असायचं, जो प्रोड्युसर आहे का तो नगरचाच, मी त्याचं नाव नाही घेणार, तो लय मोठा माणूस, त्याचं नाव नाही घेणार मी. तो असायचा, त्याचा ड्रायव्हर असायचा आणि त्यांचा एक बॉय असायचा आणि मी असायचो. आम्ही तिथं जायचो. पण हे बाकी सगळे कलाकार आहे ना, हे सगळे पुण्यातून मुंबईतून आणायचे हे लोक. आणि मग शूटिंग सुरू व्हायचं माझं. आणि बरेच एपिसोड केले मी. त्यावेळेस नाटक माहीतच नव्हतं, मी फक्त ते जांता राजा केलं होतं. ती पण जांता राजा म्हणजे महानाट्य होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य होतं. त्याच्यात मी छोटे छोटे कॅरेक्टर केलेले. ते पण आपण काय म्हणू, रेकॉर्डिंग होतं सगळं. आवाज जो असतो ना तो सगळा रेकॉर्डिंग असतो. आणि तिथं फक्त आम्ही फक्त लिपसिंग केलं, लिपसिंग, बाकी काहीच केलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर कट टू ही सिरियल भेटली. आणि हे सिरियल मध्ये 32 एपिसोड केले मी. जास्त दिवस करता नाही आले मला. काही गोष्टी तिथं पण जरा काही खालीवर काही गोष्टी झाल्या, म्हणून मला ते काही प्रवास तिथं मी थांबवला. तिथला अनुभव कसा होता, म्हणजे काम कसं राहायचं, पैसे भेटायचे का, ते कसं? हा, तिथं पैसे भेटायचे मला, 500 रुपये रोज मिळायचा. आणि काम होतं, पण थोडा जरा नालायकपणा असायचा. नालायकपणा मुलींबाबतीत जास्त चालायचं तिथं. आणि ते काय कसं असायचं की मी लहान होतो आणि मी याच्याकडं इंडस्ट्रीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा होता. मी करिअर म्हणून पाहायचो की इथं सगळी लोक चांगले असणार आहे आणि आपलं चांगलं होणार आहे, या हिशोबाने मी पाहायचो. मला मग माग फसवलेलं आहे, पण माझ्या तिथं फसवताना इथं तसला काही वेगळा नालायकपणा दिसला नव्हता. तिथं पैशांचा दिसला होता, पण इथं जरा वेगळा दिसला. मग तिकडचा नालायकपणा इकडचा नालायकपणा ते मिळाल्यामुळं मी म्हणलं, अरे हे भाई हे असंच आहे विषय, सगळा किचकट विषय होता. मग मी सोडलं.
मी जायचं बंद केलं. पण पैसे ते 500 रुपये त्यावेळेस मोठे वाटत असतात ना? 500 म्हणजे घरच्यांना आधार भेटायचा ना. हा, आई काम करायची हा, आणि त्याच्यात मी 500 आणून देतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. 500 म्हणजे आत्ताचे 2-2.5 रुपये पकडा तुम्ही. हा, 500 रुपयात सगळंच व्हायचं. हा, ते झालं. त्याच्यानंतर मी ते बंद केलं आणि मग परत रंगकर्मी म्हणून एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये जॉईन झालो नगरमध्ये आणि माझा नाटकाचा प्रवास तिथून सुरू झाला. आता ही 2011-12ची गोष्ट आहे. हम्म, तिथून नाटकाचा प्रवास सुरू झाला आणि मी नाटक करत राहिलो. मला पहिलं तर व्यावसायिक नाटक भेटलं. व्यावसायिक नाटक जे की व्यावसायिक नाटक करायला लय वेळ लागतो नवीन कलाकारांसाठी. म्हणजे माझ्या आयुष्यात आहे ना पटकन गोष्टी मिळत राहिल्या. म्हणजे मला प्रॉपर नाटक करायच्या अगोदर मला सिरियल भेटली. बरोबर. मी डायरेक्ट सिरियल मध्ये दिसायला लागलो आणि सिरियल नंतर मला डायरेक्ट व्यावसायिक नाटक मिळालं. आणि ते नाटक करत असताना मी काय मला एक पहिल्यापासून अशी सवय होती व्हर्सटाईल कॅरेक्टर. म्हणजे मी एकटा अनेक पात्र करायची मला पहिल्यापासून ती ही होती. काय म्हणू आवड म्हणा किंवा मला ते उत्सुकता यायचंच. हा. आणि नशीब असं मला त्या नाटकात आहे ना 3 कॅरेक्टर करायला भेटले. ते पण विनोदी होते तिन्ही पण. पहिला प्रयोग झाला. पहिला प्रयोग हाऊसफुल झाला. सगळ्यांना कळलं विराज औचित ते काय. सगळ्यांना प्रेझेंट झाले. हा सगळ्यांना दिसलो की अरे कुणीतरी नवीन आलाय. नगरच्या इंडस्ट्रीत जरा हे झालं विषय झाला. कुणीतरी नवीन आलाय आणि मी पण जरा भारावून गेला. हे जरा काहीतरी विषय. पण हे डायरेक्ट केलं का काही शिकून वगैरे कोर्स केला? शिक्षण नाही शिक्षण आलंच नाही तिथपर्यंत. अजून शिक्षणापर्यंत आलोच नाही मी. हे सगळं आधीच चाललं. हा आधीच सुरू झालं होतं. आणि पण ते जे नाटक करत होतो ना तिथून शिकायला भेटायचं ना. डिरेक्टरचं काम झालं, ती रायटिंगची प्रोसेस झाली किंवा बाकी जे माझ्यासोबत जे अवतीभोवती जे कलाकार काम करतात ती कामाची त्यांची पद्धत झाली. याच्यातून शिकायला भेटतं. म्हणजे इथं कसं इथं असं हे नाही की तू 1 लाख रुपये दे मी तुला अभिनय शिकवतो असं इथं विषयच नाही. तुम्हाला जर कुठलं करिअर कुठला कोर्स जर करायचा असेल तर तिथं भेटू शकते या गोष्टी. पण इथं नाही. इथं तुम्हाला स्वतःचं काम ऑब्झर्वेशन तुम्हाला स्वतःच करावं लागतं तेव्हाच. आणि आतून काहीतरी पाहिजे. आतून आता माझ्या आतून म्हणजे काय तुम्ही जर विचारलं तर माझं हे कुठून आलंय बा तर माझं हे आलंय आमच्या आजोबांपासून. आजोबांचा तमाशा होता. तमाशाचा फड होता. त्या काळात तमाशाचे ते निर्माते होते. लय नाव त्यांचं. सकाराम जणांची औचित्य म्हटलं की अर तमाशा आलाय का अख्खं गाव जायचं. आता हे आमची आजी सांगते. म्हणजे आमचे गोतावळ्यातले बरेच जण आम्हाला सांगत आहेत की तुझा आजा म्हणजे विषय होता. ते नाही आता आजोबा. पण घरी सगळे त्यांचे म्हणजे त्यांच्या जुन्या पेट्या नाही का ते पायाच्या पेट्या असायच्या अशा पायाने वाजवायच्या त्या पेट्या. पेटी असते मला. हा पायनी म्हणजे तो भाता असतो तो असं खाली मारायचा. हा. त्याच्यानंतर त्यांच्या जुने वगनाट्याचे जे स्क्रिप्ट असतात का ते काय बोलणार आहे बा ते सगळं लिहिलेलं असायचं. आणि हे मी ऐकलेलं पाहिलेलं हे जुनं सगळं लहानपणापासून स्क्रिप्ट अजून हाताने लिहिलेलं आहे. घरी सगळं आमच्या जुनं घर आहे ना. जुन्या घरी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि मग ते तिथून म्हणता येईल आपल्याला की काहीतरी एक असतं ना आले वारसा आलाय. आणि जेव्हा हे नाटक वगैरे करायचो किंवा काय तर तेव्हा आजोबांना चांगला आनंद व्हायचा. आजोबांनी बघितलं तुम्हाला केलेलं नाटक केलेलं पाहिलंच नाही. अजून पाहिलंच नाही त्यांनी. काय तुम्ही ह्या क्षेत्राकडे चालले हे त्यांनी जरी त्यांनी व्हिडिओ पाहिलेले. व्हिडिओ म्हणजे मी सिरीज करायचो ना त्या सिरीज मध्ये जे काम असायचं ते माझं चुलत भाऊ किंवा काय दाखवायचे. त्यांना आनंद वाटत असेल नवीन प्लॅटफॉर्म वरती. आणि पेपरला पण यायचे ना नाव. पेपरला फोटो यायचे सगळे यायचे. त्याच्यामुळे त्यांना जरा हाय. आजोबांचं काय बघितलं तुम्ही काम त्यांचा तमाशा किंवा काय कसं? मला पाहायला नाही मिळालं. मला फक्त ऐकायलाच भेटलं की वर्चस्व होतं त्यांचं. नगर जिल्हा म्हणा बाहेर म्हणा त्यांचा फड आला म्हणजे खुश व्हायचं. म्हणजे ते त्यावेळेस काय टीव्ही नव्हतं काय नव्हतं. आता कसं एखादा मोठा निर्माता मोठा डिरेक्टर त्याचा सिनेमा आल्यावर आपल्याला कसं वाटतं चला पाहावं. किंवा भरत जाधव यांचं नाटक आलं तर आपण आवर्जून जातो पाहायला काहीतरी असणार आहे. त्यावेळेस त्यांचा काळ होता आणि ते काळानुसार ते ओके होतं. आणि त्या काळातले स्टार होते. हा. त्याच्यानंतर मग कट टू डायरेक्ट मीच मध्ये गॅप घेतला जरा वडिलांनी. हा नाही वडिलांनी त्यांच्या काळात पण नाटकं केलेली. अरे वा. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या काळात नाटकात एकांकिकेत भाग घेतलेला आहे.
घरी जुने फोटो आहे वडिलांचे असे, म्हणजे मी आता तुम्हाला शांतामांदा जे दिसतंय का त्यावेळेस त्यांनी पण ओढणी टाकून काही त्यांचे फोटो आहेत. हा का, म्हणजे आता ऋषी सर आले ते मागच्या वेळेस पॉडकास्टला, तर ऋषी सरांचे वडिलांनी एकदा ज्यावेळेस म्हणजे चांगलं थोडं गाजायला लागले ऋषी सर, तर एक दिवस म्हणले असं एकदम शिबी टाकून म्हणले, हे मी गाजवलेत नाटक त्या काळात. मग ते म्हणतो, मग ऋषी सर होते, अरे आमचे वाघ म्हणले आम्ही लय गाजवले तुझ्यापेक्षा जास्त, तिथून आलंय तुला. तसंच आहे. तर तुला वाटतं का म्हणजे बऱ्याचशा कलाकारांना एक थोडा वारसा आहे की पहिला कुठं ना कुठं काही ना काहीतरी ते कनेक्शन आहे, म्हणजे पण तुम्हाला किती टक्के वाटतं हे स्किल आहे, म्हणजे तुम्ही हे प्रॅक्टिस करून शिकू शकता, आणि किती टक्के वाटतं हे थोडं आतूनच असतं? दोन्ही गोष्टी आहे त्याच्यात, म्हणजे आतून पण पाहिजे गोष्टी आणि प्रॅक्टिस पण करणे गरजेची. समजा माती आहे माती, पण त्याला घडवला तसं तो आकार तर पाहिजे ना. आपण शिकल हे कळलंय, हा, पण त्याला आकार पाहिजे तसा. आणि ज्याच्याकडे नाहीच, तो किती आदळ आपट करून जर करत असला ना, त्याला तो होतो तयार, पण त्याला वेळ लागतो, जरा वेळ लागतो. होऊ शकतो तो वेळ लागतो त्याला. पण तो एक्सलन्स गाठू शकतो का एकदमच खतरनाक काहीतरी केलंय? नाही, मला नाही वाटत तरी, कारण म्हणजे मी असं एवढा मोठा नाही, पण मला आतापर्यंत माझ्या 27-28 वर्षापर्यंत मी जेवढं काय पाहिलंय ना, सगळे कलाकार कुठून तरी त्यांचं काहीतरी आहे, त्यांचे वडील, त्यांची आई, कुणीतरी गाणं गातंय, कुठली तरी कला कुठल्या तरी म्हणजे त्या कुटुंबात असतीच कुठली तरी कला, आतून पण आहे त्यांना. मग प्रॅक्टिस, ऍक्टर जरी नसला ना, पण काहीतरी कुणीतरी वादन, कुणीतरी गायन, कुणीतरी चित्रकला, पण कला काहीतरी कला आहे, तिथूनच काहीतरी आलेलं आहे. मग आता हे जे व्यावसायिक नाटकाचा तो अनुभव कसा? अरे ते तर लय ते लय बेकार होतं ते व्यावसायिक नाटक. परत तिथं आलो, पब्लिक मध्ये विषय झाला, भाई काहीतरी विषय जो आलाय बरं का, काहीतरी आहे, आणि प्रयोग सुरू झाले त्याचे. 3-4 प्रयोग केले, मला द्यायचे 300 रुपये पर डे एका प्रयोगाचे, मला मिळायचे 300 रुपये एका प्रयोगाचे, आणि मी सगळं घरी सांगायचो. आता घरची परिस्थिती अशी होती की त्यांनी घरच्यांनी काहीतरी केलं तेच पैसे होते, बाकी दुसरं काहीच नव्हतं, कारण वडिलांच्या मागे ही केस भानगड चाललेली होती. तुम्हाला ते तुम्हाला नाही का सांगितलं, नोकरीचा विषय, आणि मग ही केस भानगड चालल्यामुळे ते सगळंच म्हणजे डोक्यात जरा वेगळाच विषय होता तो. आणि मी घरी सगळं सांगायचो. घरी सांगितलं, म्हणलं मला 300 रुपये देते राहू. घरचे म्हणले बाकीच्यांना किती मिळतात? म्हटलं 800 रुपये, 1000 रुपये देते. 2013-14च्या काळी 800-1000 म्हणजे लय मोठी गोष्ट. घरचे मला म्हणले, आयला तुला 300 त्यांना 800 आणि 1000 का? तू तर एकटा 3 रोल करतोय, सगळं पब्लिक तुला टाळ्या वाजवत आणि तुलाच हसत आहे, नाटक झालं तुलाच भेटत येत, तुझ्यासोबत असं का? मग ते माझ्या डोक्यात गेलं, खरे राव, घरच्यांचं कळत नसायचं ना, सांगणार नाही ना कुणी, गुरुच नाही आयुष्यात, गुरुच अजून आलाच नव्हता. मग जो निर्माता होता, डिरेक्टर होता, त्याला बोलता बोलता बोललो, म्हणलं सर हे 300 रुपये देत आहे मला नको राव 300 रुपये. तुम्हाला का रे? मला 800 रुपये तरी पाहिजे. मग तुम्हाला म्हणे, अरे तू तरी नवीन आहे, आम्ही नवीन लोकांना देतच नाही, तुला आम्ही संधी दिली, 300 पण नाही देत तुला, तू जरा खतरनाक बोलला. मग मला ते इथं लागलं, म्हणलं अरे माझ्यामुळं म्हणजे जरा माझा मीपणा सुरू झाला, मला घरचं सगळं आठवलं, सिस्टीमच आठवली माझी, की घरच्यांची अपेक्षा, घरचे म्हणजे पैसे माग, आणि मी पैसे मागतोय तर तू नाही म्हणतोय. मग मी काहीच नाही बोललो. मला अचानक फोन आला एका व्यक्तीचा, निर्माता होता तोच निर्माता, की पुढच्या 4 दिवसात आपला प्रयोग आहे आणि तुला प्रयोगाला यायचंय, उद्यापासून प्रॅक्टिसला फिरायचं. नॉर्मल बोलला. मी म्हणलं सर मी नाही येणार, मला नाही यायचं सर, आणि मी नाही करणार नाटक तुमचं. का रे, काय प्रॉब्लेम आहे? नाही सर मला तुमच्यासोबत कामच नाही करायचं. तर काय झालं काय? नाही करायचंच नाही. मग कारण मला ते खटकलं होतं अगोदर. मग ते म्हणले बरं ठीक आहे नको करू, तू जर उद्या कुठल्या पण स्टेजवर नाटक करताना दिसला तर स्टेजवर येईल आणि तुला कानाखाली मारेल, असं तो मला बोलला. तर मी बोललो ठीक आहे, मला यात करायचंच नाही काम, मला नाटक नको, तुमचं काहीच नको, मी ओके माझं. मी फोन ठेवून दिला, आणि फोन ठेवून दिला, आणि जरा वेगळाच विषय, म्हणजे मला कळलंच नाही काय चाललंय, म्हणजे मी टेन्शनमध्ये आलो ना, मला त्याचं नाटक नाही करायचं.
पण उद्या मी जर स्टेजवर दिसलो, कारण यांची लॉबी पण असते ना, उद्या जर मी स्टेजवर दिसलो तर हा माणसाने खरंच असं केलं तर काय होईल, किंवा या माणसाने मला कामच नाही करून दिलं तर काय होईल. भीती वाटायला लागली आता. भीती वाटायला गेलो. पण डेअरिंग होती पहिल्यापासून. त्याला काय होतं, काय नाही करीत बघू. त्यांनी तसं काही केलं नाही, पण त्यांनी प्रयत्न खूप केले. ओके. सतीश तारेंचं एक नाटक होतं, सतीश तारे आज नाही, त्यांचं विनोदी नाटक होतं. त्या विनोदी नाटकात मला एकांकिकेत मला मुख्य भूमिका मिळाली आणि मी प्रॅक्टिस करायचो रोज. आणि नेमका तोच माणूस आहे ना आमच्या शिक्षकांनी बोलावला. कॉलेजकडून असायचे, स्पर्धा असायच्या कॉलेजकडून, आणि नेमकं त्याला बोलवलं आणि तिने मला बघितलं आणि मी करतो ना लीड. अरे बाप, त्याचं सगळं जमीनच हल्ली त्याची. तिने मी त्या सरांसोबत मिटिंग लावली, 10 मिनिटं घेतले सरांचे. त्याच्यानंतर तो माणूस गेला, सरांनी मला केबिन मध्ये बोलवलं. मला म्हणे, का मांडला तो? म्हटलं मला नाही करायचं होतं त्यांचं नाटक, मी काय करू, माझी इच्छा आहे. अरे पण तुझ्यामुळे त्यांना किती त्रास झालाय, 4 दिवसात त्यांनी कुठून पोरगा आणला, काय काय केलं. म्हणजे माझा प्रॉब्लेम नाही, तो त्यांचा आहे, मला नव्हतं करायचं. आता ते म्हणते तू ह्या नाटकात नाही पाहिजे, आणि त्यांच्याकडे सगळे आपले फॉर्म, कारण ते स्पर्धेचे मेन होते, त्यांच्याकडेच आपलं सगळे, तुला जर घेतलं तर अवघड होईल. माझ्या डोळ्यातच पाणी आलं की एवढी चांगली भूमिका. आणि सतीश आळेकर त्यावेळेस होते आणि मला ते आवडायचे, त्यांचं काम मी पाहायचो. म्हणून एवढ्या मोठ्या माणसाचं नाटक आपल्याला करायला भेटतंय आणि अचानक हे नाही, मग मला नाही करता आलं. मग मी थांबलो आणि मी हातात झालो, म्हणजे मी पूर्ण असं मागे फिरलो. मला अरे आपलं आता अवघड आहे, आपलं काय नाही होऊ शकत. कारण मागं जर पाहिलं तर मग ते परत ते 2010 साली ते सिनेमात घेतलं, पैशांची फसवी, वडिलांचं नोकरीचं केसची भानगड, आई सगळं काम पाहते, कुटुंब सांभाळते. परत इकडं आलो तर इकडून परत हे नाटकाच्या प्रवासात सुरू झालोय, अजून उतरलो पण नाही, पण इथं परत मला हे भेटलं. पण तरी मी प्रयत्न करत राहिलो. मग तसाच एक ग्रुप होता, ज्या ग्रुपमध्ये. पण असं कधी मला आलं का त्या काळामध्ये की कशाला मागायचे पैसे? 300 रुपये होते काही माणसाला. वाटलं ना, लय वाटलं, इतकं वाटलं ना, म्हणलं आईला मी उगाच घरी सांगतो रावे, घरी आईला नाही सांगायला पाहिजे असं भेटतंय किंवा असं असे बोलतात किंवा हे नसतंच, हे नाही वाटायला पाहिजे. आणि हे जे घडलं ना, हे घरी नाही सांगितलं की ह्या माणसामुळं मला ह्या नाटकातून काढलं गेलं, सांगितलं नाही. कारण मी तिथं कसं आहे, ते जरा वेगळ्या विचाराच्या लोक असतात. म्हणजे समजा तुमचं नाटक आहे आणि मी तुम्हाला जर नाही बोललोय ना, किंवा मी काम करतोय आणि मी नाही बोललोय, मला नाही करायचं बाबा, माझी इच्छा आहे, मग तो लक्षात ठेवतो, तो भाई याचं मी होऊन नाही देणार. म्हणजे ती जळकी प्रवृत्ती म्हणा किंवा याला पुढे जाऊन नाही द्यायचं म्हणा, ह्या इंडस्ट्री मला कसं नाही म्हणू शकतो तू, हा त्याचा मी पण येतो, त्याचा इगो येतो की हा मला नाही म्हणतोय, याचं बंदच करतो मी दुकान. पण हे चुकीचं आहे, इतकं चुकीचं. बघा ना, आता इंडस्ट्रीत किती लोक, किती मुलं मुली काम, म्हणजे कामासाठी धडपडतायत, आणि कुणी कुणासाठी जर असं करत असेल तर किती नुकसान होते. पण माझ्या मनावर इतका परिणाम झाला ना, मला हे सगळे लोक आहे ना नालायक, म्हणजे माझ्या डोक्यात बसले की खराब इमेज आहे, हे क्षेत्र खराब आहे. क्षेत्र तर लांब राहिलं, पण हे लोक की आता हे जर कुठे भेटले, कधी भांडणं होतील माझे, मी कधी मारल, इथपर्यंत माझं गेलं होतं. मग माझी नजरच बदलली ह्या लोकांकडे पाहण्याची आणि ह्या इंडस्ट्रीकडे पण. आणि एक नाटक, परत एका नाटकाची सुरुवात झाली. परत मित्रासोबत जायचो त्याच्या गाडीवर, त्याच्या गाडीत मी 40 रुपयाचं पेट्रोल टाकायचो आणि घरापासून एक 15-20 किलोमीटर होतं ते. एका मराठी शाळेत नाटकाची प्रॅक्टिस होती, संध्याकाळी 7ला जायचो. 4-5 दिवस झाले सलग जातो तिथं पण मला जे भेटायचं ते महत्वाचं. आणि मी असं हे नव्हतं करत की सेकंड लीड किंवा सपोर्टिव्ह, असं नव्हतं माझ्या डोक्यात डायरेक्ट हा म्हणजे मिळत होतं. आणि मी काय हे पण नव्हतं ना की तुम्ही जर मला काहीतरी करून दाखवायला लावलं तर मी तुम्हाला 100% द्यायचोच, पुढचा माणूस नाहीच नव्हता म्हणून. तसं ह्या पण नवीन नाटकात पण तसं झालं. आणि 4-5 दिवस झाले सलग चालू होतं. अचानक मला म्हणला तो प्रॅक्टिसला नको येऊ, म्हणला उद्यापासून नाही करत, म्हणला आपण हे नाटक नाही करत, आपण नाटकच नाही करत म्हणलं. मी म्हणलं अहो सर 5-6 दिवस झाले मी रोज येतो, एवढा लांबून येतो. त्याला काही फरक नव्हता ना पडत, कारण हे 40 रुपये मी माझ्या आईकडून कसे घ्यायचो मला माहिती ना, मला त्याचं पडलेलं. घरून रोज मागवायचो, कारण घरचे म्हणायचे बाबा काहीतरी बघ, कामधंद्याचं बघ, ते असतं ना घरच्यांचं. आईला बोलायची, मग ती मला 40 रुपये जरा
खटकले तिथं, कारण 5-6 दिवसांची 40 करत करत ते त्यावेळेस 40 रुपये. मग मला कळलं की परत हा जो घोळ आहे ना त्याच माणसाने केलाय 100%. जो मला म्हणतोय की तुझं मी बंद करतोय. मग कॉलेजमध्ये आमचा नाटकाचा ग्रुप होता. एक दिवस काय झालं, दुपारची वेळ होती आणि एक मित्र आला जो आता पुण्यात, त्याचं चांगलं मोठं नाव आहे, चांगला डिरेक्टर आहे तो, ईश्वर म्हणून, ईश्वर आणणारे. तो म्हणला की संदीप दंडवते म्हणून एक आहेत, त्यांचं नाटक चालू आहे ही या नावाचं, आणि त्या नाटकात एक कॅरेक्टर आहे तिथं तू जातोय राव, मी एकदा बोलून बघतो. आणि त्याला माझं सगळं माहिती आहे, कारण कुणीतरी पाहिजे होता मला व्यक्त होणारा, मी त्याच्याजवळ व्यक्त होणार, तर तो होता. त्याच्याजवळ जाऊन सांगायचो, कारण तिने मला माझं काम पाहिलेलं, सगळंच पाहिलेलं, म्हणून आमचं बॉन्डिंग होतं बऱ्यापैकी. मग त्यांनी त्या माणसाला सांगितलं आणि प्रॅक्टिसला गेलो. पण मला माहित होतं आता इथं जरी गेलो 2 दिवसांनी हाच म्हणणार आहे बाबा नको उद्या. असं नॉर्मल होतो मी, नॉर्मल. मला माहिती मला नगरमध्ये हे लोक त्रास देणार आहे, काय होणार नाही माझं. गेलो प्रॅक्टिसला, चालले ते पण खुश आपल्या कामावर. आपलं काम म्हणजे एकदम खतरनाक. महाकरंडक नावाची स्पर्धा होती, 2015-16ची गोष्ट आहे, आणि लई मोठी स्पर्धा, महाराष्ट्रातली खूप मोठी स्पर्धा होती. परीक्षक होते केदार शिंदे होते आणि भरत जाधव वगैरे हे सगळे लोक होते. हा, आणि प्राथमिक फेरी झाली. अगोदर प्राथमिक फेरीचा राऊंड असतो, तिथं हे झाली, प्राथमिक फेरी झाली. तिथं आम्ही एकांकिका सादर केली आणि ती जे लोक मला त्रास देणार आहे का ते पण होते तिथं. म्हणलं आता इथपर्यंत आलोय आपण, इथं पुढे जरी सिलेक्ट झालो तरी मला काही घेणार नाही, कारण हे ते आमच्या डायरेक्टरचे कान भरवतील. पण तसं काही झालं नाही. म्हणजे तिथून जरा मला हाय काहीतरी हाय बाबा. ह्या माणसाने हा काळ किती होता, किती महिने गेले? नाही महिन्यांचा काळ नाही सर, हा वर्षांचा काळ आहे. हे 2-3 वर्षांचं सरग माझं जो स्ट्रगल आहे का, हे 2-3 वर्षांचं काळ आहे. त्रास देत राहिला मला, ते सांगतोय ना, गेले म्हणजे त्यांच्या डोक्यात गेलं ना, याला नाही म्हणजे नाहीच. मग प्राथमिक फेरीतून फायनलला गेलो. फायनल आमचा प्रयोग वाजला, सगळ्यांनी खतरनाक कामं केली. आणि इतिहासात तिथं पहिल्यांदा अशी नोंद झाली की केदार शिंदेंनी असं सांगितलं की हे जे आम्ही 8-9 जण होतो कलाकार, सगळ्यांना अभिनयाचं पहिलं बक्षीस आम्हाला मिळालं, पहिलं बक्षीस. तिथून प्रथा सुरू झाली. म्हणजे आम्हाला अनाऊन्स केलं, आम्ही सगळे स्टेजवर गेलो, आम्हाला सगळं मिळालं. अभिनयाचं पहिलं भेटलं, महाकरंडक पण आम्हाला दुसरं भेटलं त्यावेळेस, आणि नगर जिल्ह्यातून पहिलं भेटलं. सगळं पहिलं भेटलं, खुश. तिथून केदार शिंदेमुळं ती प्रथा अशी सुरू झाली की अख्ख्या जेवढ्या एकांकिका स्पर्धा होतात ना, तिथं जे पहिलं कसं असायचं की समजा आपण दोघं एका नाटकात आहे तर दोघांपैकी एकालाच मिळायचं अभिनयाचं पहिलं. पण आता तिथून ते असं घडलंय ना इतिहास की सगळ्यांनाच भेटायला लागले. मग आताच्या नवीन पिढीत पण तसं व्हायला लागलेलं. एखादा परीक्षक म्हणतोच की मला हे 4 जण आवडलेत, 4 आपण घेऊन टाकू. तिथून तो माझा प्रवास सुरू झाला. मी त्या ग्रुपला, नाट्य मल्हार म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपला जॉईन झालो. त्याच्यानंतर मग पुण्यात ललित कला केंद्र म्हणून आहे, मग तिथं मी ऑडिशन दिलं. तिथं माझं काही झालं नाही. म्हणजे विद्यापीठातून नाट्यशास्त्र करायचं होतं मला, कारण खूप ऐकलं होतं की NLDला जा, नाट्यशास्त्र कर, कारण ठरलेलंच होतं पुढं उद्या सिनेमात काम करायचंय, सिरियलमध्ये काम करायचंय, मोठा नट व्हायचंय, म्हणून ह्या गोष्टी करायच्याच होत्या. तोपर्यंत इकडं बेसिक पक्का झाला होता. नाटक करत 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 इथं चांगलं रुळलं होतं, सगळं कळत होतं कसं आहे. त्या काळात मग मला मुंबईत एक महाराष्ट्र शासनाने ना एक शिबिर भरवलं होतं, याचं नाटकाचं शिबिर होतं. अनिता दाते आणि चिन्मय केळकर म्हणून हे 2 जण होते, त्यांनी आमचं शिबिर घेतलं होतं. महाराष्ट्रातून 20 पोरं सिलेक्ट केले होते, त्यातून नगरचा मी होतो. त्यांच्यासोबत मला वर्कशॉप करण्यात आलं, बऱ्याच गोष्टी शिकलो तिथं. पण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय विचारायचं माहिती आहे का, की मला तर अजून मी तिथंच थांबलोय की 300 रुपये तुमचे 300 800 मागणं तुमचं बरोबर होतं का चुकीचं होतं? म्हणजे काय म्हणू, मागायला पाहिजे की नाही? नवीन ऍक्टरने गेलाय आणि त्याला एक अमाऊंट दिली, त्यांनी त्याचा हक्क मागायला पाहिजे. समजा आता सगळे समभूमिका असणारे जर लोक असतील तर त्यांनी त्याचा हक्क मागायला पाहिजे. का बाबा, प्रश्न तर विचारला पाहिजे ना. पण प्रश्न विचारला असं
पण प्रश्न विचारल्यानंतर जर असं 2-3 वर्ष परिणाम हे परिणाम होतात. आजही पुढचा माणूस कसा आहे त्याच्यावरून जरा ठरवलं पाहिजे. पुढचा माणूस मला जरा जड गेला म्हणून माझे ते हाल झाले. मला 3 वर्ष त्रास झाला. आणि जर पुढचा समजा चांगला माणूस जर असेल तर त्याला विचारलं तर तो म्हणे अरे ठीक आहे ओके वाढून देतो. रेशो बघितला तर असे नाही खूप कमी लोक भेटतात असे ठीक आहे कलाकाराला दर बाबा खूप कमी खूप म्हणजे खूप कमी म्हणजे नाहीच असं समजू. इथं युगोला येतो मी मोठा आहे मी बादशाह आहे आणि मी तुला घडवतोय. अरे तू काय घडवलंय मी सगळं माझंच करत आलोय. मी मागच्या सगळं पोळलंय म्हणून मी पाहत आलेलो आहे. तू काहीच नाही केलं. तू फक्त मला तुझ्या नाटकात एक छोटीशी भूमिका दिली आणि ती भूमिका मी माझी वाजवली आणि तिचं बक्षीस भेटलं हे तुलाच भेटलंय ना. मी वडापाव खाऊन प्रॅक्टिस केली बाबा बघ ना माझ्याकडे मी घरून कसा येतोय. घरच्यांची रोज किरकिर आहे. कामाला जा काहीतरी कर याचं काय नादी लागतो. नाटक काय आहे नाटक काय होणार आहे. मी माझे कष्ट करतोय. तू मला संधी दिली तुला नाही ना म्हणत. तू ग्रेटच आहे माझ्या समोर. तू देवच आहे माझा. पण तू जरा बघ माझी पण परिस्थिती बघ. तुला बक्षीस भेटलं मी तुला विचारणार आहे का काय केले 50,000 रुपये काय केले लाख रुपये काय केले मी नाही विचारू शकत ना. मला पुढे ऍक्टर व्हायचंय. मी तुझ्या त्या तालमीतून घडत मला माझं काहीतरी निर्माण करायचं. त्याच्यामुळे माझा हक्क आहे तो मी विचारणारच सर दादा असं आहे. तुमच्या त्या जर्नीमध्ये क्रेज तर लय होते की कोणताही कलाकार व्हायचा असेल तर तुम्हाला मुंबईला जावं लागतं. तुम्ही मुंबईला गेले तर मग तुम्ही असं काय केलं की नाही मुंबईला गेले इंटरव्ह्यू दिलेत लाईनला जाऊ 10 खोलीमध्ये राहिले असलं काय आहे की नाही तुमचं. लय काय केलं. पुरुषोत्तम करंडक करायचा होता. माझं शिक्षण अर्धच झालं होतं. मी नाट्यशास्त्र शिकण्यासाठी संभाजीनगरला गेलो होतो आणि संभाजीनगरला गेलो खूप दिवस नाही राहिलो तिथे कारण पुरुषोत्तम करंडकची तयारी होती. आणि खूप ऐकलं होतं की जेवढे नट आहे आज इंडस्ट्रीत जे त्यांचं प्रॉपर पाया आणि जे चांगलं काम करतात ना हे काहीतरी स्पर्धा या पुरुषोत्तम सारख्या स्पर्धा करून आलेले आहे बाबा. ती उत्सुकता आणि माईक नावाचं आमचं नाटक होतं जे की आम्ही स्पर्धा करत होतो आणि आम्हाला बऱ्यापैकी बक्षिसं असायची आणि मला अभिनयाचा हमखास म्हणजे असायचं. म्हणजे आत्ता कसा हा ट्रेंड आहे रील पळतोय 4 लोक फोटो काढतात किंवा बोलतात तसं त्या काळात तो वेगळा ट्रेंड होता. नाटकात जायचो नाटक करायचो नाटक झाल्यावर लोक यायची भेटायची फोटो काढायचे. म्हणजे तो काळ मी जगत आलेलो आहे. म्हणजे आता जे चालू आहे का हे मागं होतं पण हे वेगळं होतं. तो ऑडियन्स वेगळा होता. आणि मग ते संभाजीनगरवरून परत नगरला आलो. जे मी कॅरेक्टर करत होतो ना भैयाचं कॅरेक्टर होतं बिहारी भैयाचं. आणि माझं ऍडमिशनच नाही कॉलेजमध्ये ऍडमिशन लागत ना कॉलेज तर्फे जर करा ती स्पर्धाच कॉलेज लेवलची होती. आणि मग ऍडमिशन नसल्यामुळे मग काय करायचं घरी तर नाही मागू शकत घरचे मारतील ना. एक मैत्रीण होती ती एका ठिकाणी जॉबला होती नाटकातलीच होती ती डेअरिंग केली. पुरीला पैसे मागायचे म्हणजे जरा मोठा विषय ना. पण माझं म्हणजे माझ्यावर माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं प्रेमच तेवढं होतं कारण सगळं त्यांच्या समोर उघड होतं ना. याचं काय बाबा याचं काय चाललेलं आहे हा फसवतो का काय तसलं काहीच नव्हतं. तिला म्हणलं की पुरुषोत्तम करंडक करायचं आहे आणि ऍडमिशन घ्यायचं पैसे नाही. अरे ऍडमिशन कशाला घ्यायचंय BA सगळं ते लांबच राहिलं सगळं फुल झालेलं. BCA माझ्या आयुष्यात BCA म्हणजे मला माहीतच नाही काय आहे हा विषय. BCA कृष्णा वाळकी म्हणून मित्र आहे तिने डेअरिंग केली ते एका मॅडमला भेटला. मॅडम म्हणला BCA ला करून टाका. मॅडमने सांगितले 2,500 रुपये. मी गेलो मैत्रिणीला मागितले तिने बिचारीने दिले. तिला माहिती आहे हे नाणं वाजणार आहे एक पैसे कुठं जात नाही. मग ॲडमिशन केलं आणि आमचा प्रवास सुरू झाला भरतनाट्य मंदिरात प्रयोग झाला वाजला प्रयोग आणि पहिला नंबर आला. पहिला नंबर असा आला की 36 वर्षानंतर आम्हाला पहिला नंबर भेटला जो की सदाशिव आमरापूरकरांच्या काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक केलं होतं. त्याच्यानंतर नगरला आम्ही इतिहास करून दाखवला की आम्ही आणला तो करंडक आणि त्याच्यात मला अभिनयाचं बक्षीस भेटलं. अजून काय पाहिजे म्हटलं चला झालंय आता सेट झालं. त्या दिवसापासून जे पेपरला 8-10 दिवस पेपरला फोटो नावं नगरमध्ये आमदार खासदार सोडीनाच फोन यायचे सरांचे फोन यायचे आमचे संदीप सरांचे फोन यायचे चला रे आज इकडे सातकारे लगेच निघालो टोळकीच्या टोळकी निघालो.
पुरुषोत्तम करंडक जिंकला. संध्याकाळी भरतनाट्य मंदिरात बाहेर ढोल ताशे लावले, सगळे नाचलो, सगळे रडलो, डोळ्यातून पार पाणी आलं. प्राचार्यांना खांद्यावर घेऊ नाचलो. मी तर एवढा बावलट होतो, मी तर पॅन्ट काढून नाचलो. हा, पोरांकडे फोटो आहे, माझ्याकडे पण फोटो आहे. पॅन्ट काढून नाचलो मी, एवढा धिंगाणा केला. मजा आली. पण त्यावेळेस अपेक्षा होती, काय व्हायचं, हे जिथं जिथं आमच्या स्पर्धा असायच्या ना, डिरेक्टर, रायटर, निर्माते पाहायला यायचे. अपेक्षा असायची, इथून मागं ऐकलेलं असायचं की एखादं नाटक पाहिलं तुम्हाला कोणीतरी घेऊन जा. तसं माझ्या बाबतीत झालं नाही. मला फक्त चौकशीला यायची. जी मराठीवाले अनेक वेळा आले, फॉर्म भरून जाते, या छान काम केलं, ओके तुमचं नाव द्या, नंबर द्या, तुम्हाला फोन येईल, अजून फोन येतो, आता प्रमोशनसाठी येते. असं. आणि 2018चा हा सगळा काल जवळपास माईक नावाचं जे एकांकिका होती, 51 प्रयोग केले, 51. आणि 1-2 प्रयोग सोडले ना तर सगळीकडे बक्षीस, 50,000, 1,00,000 रुपये, जे काही असेल ना नुसतं बक्षीस. आणि अभिनयाचं या बादशाला भेटायचं म्हणजे भेटायचं. कॅरेक्टर तसं होतं. बरं त्याचं कॅरेक्टर म्हणजे हा कॅरेक्टरवर आले भाऊ, लय आवडीचं ते भारी मिळालं होतं मला. बिहारी भाई असतो. आता याचा प्रवास वेगळा होता, बिहारी भैया होता. आणि नाटक असं होतं की आम्ही ऑन स्टेज आहे ना, स्टेज बांधतो. आता मी सांगून नाही, जेव्हा तुम्ही पाहताल, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ, पाहताल तेव्हा कळलं. ह्या भैया मागे वेगळ्या गमती होत्या. हा भैया काम कमी आणि आयटमशी जादा बोलायचा, आणि हा सगळ्यातून वेगळा दिसायचा. लीडलाच होता, आणि तो सगळं खाऊन जायचा, आणि बक्षीस सुद्धा हाच खाऊन जायचा. पण याच्या माग मला त्रास पण असा झाला की आता एक नटाचं कौशल्य म्हणून आपण, की समजा जर तुम्हाला कुठली तरी भूमिका जर करायची झाली ना, तर तुम्हाला त्याचा एक अभ्यास करणं गरजेचं आहे. येतंय आलंय दिलंय कर पाटण, तसं नाही ना. मग त्याचा स्वभाव कसा असेल, तो पाणीपुरी विकतोय का वेगळा काय त्याचा बिझनेस आहे, त्याचा सगळा अभ्यास, त्याची ऍक्सेंट, त्याची भाषा, तो कसा बोलतोय, काय बोलतोय, याच्या मागे माझा वेगळा काळ गेला. म्हणजे नाटक राहिलं वेगळं, पण याचा जो अभ्यास आहे का भूमिका म्हणून, याचं मागं मी पाणीपुरीवाले जे भैया असतात त्यांच्याशी गप्पा मारायचो, बावळटासारखे गप्पा मारायचो, काय आहे कुठे आहे किती बाईक आहे काय बोलायचो. मग ते भडकणं, त्यांचं चिडणं, प्रेमात बोलणं, हे सगळं ऑब्झर्वेशन करायचो. कारण हा सगळा ऑब्झर्वेशनचा भाग आहे. फक्त अभ्यास करत राहिलो मी, अभ्यास अभ्यास अभ्यास. माझं म्हणजे पहिल्यापासून आहे, म्हणजे मला तशी सवय, एखादं कॅरेक्टर करायचं झालं ना त्याचा अभ्यास करणं लय गरजेचं आहे. ते अभ्यास करायचं, मग ते अभ्यास करू 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 असा बनवला मी, नादच केला. 1-2 डायलॉग आहेत, एवढी आवडीची भूमिका. आठवतं. फोन भैया काय करायचं, त्याच्या आयटमशी फोनवर बोलायचं. हॅलो, कैसन हो, कितना दिन बाद कॉल किया है, हम ठीक है यार, याद तो बहुत आ रही है, लेकिन कितना आती है वो कैसन बताए, और तो हम सामने आके बताएंगे. का वहाँ काम तो कर रहे हैं, ठीक है जाएंगे. हेलो, अच्छा शर्मा गई क्या, ठीक है आते हैं ना. असं बरं आहे का. लय भारी. त्यावेळेस तर प्रॅक्टिस मध्ये लय जास्त रंग होत असतात. मोबाईल प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसला मजा यायची मला. पण प्रॅक्टिस म्हणजे त्यात काय असायचं, टेबल आहे का, टेबल आपण कॅटरिंगला जे टेबल असतो ना जेवणाचा, तो टेबल असायचं आमच्या डोक्यांवर. म्हणजे ते नाटक, आता ते सांगण्यापेक्षा पाहण्याचा जरा वेगळा आनंद आहे. डोक्यावर टेबल घेऊन आमचं तो नाटक सुरू व्हायचं, आणि मग आम्ही तो सगळा मंडप बांधायचो. बांधता बांधता हे नाटक करायचं असं. आणि ती जरा वेगळं असल्यामुळं ते परीक्षकांना आवडायचं, आणि सगळे वेगवेगळे कॅरेक्टर होते त्यात. त्याच्यानंतर मग मी रंगबावली नावाची एक एकांकिका केली, ती पण तिचे भरपूर प्रयोग केले. तिथं पण मी लीडलाच होतो ठरल्याप्रमाणे, आणि ते पण चांगलं वाजवलं, त्याला पण चांगले बक्षीस मिळाले. पण एक काळ वाटला आपण फक्त कामच करत आलो, आपल्यात आहे, आपण फक्त नाटक करतोय, प्रॅक्टिस करतोय, पण होत नाही काय. आणि घरची परिस्थिती पाहता असं वाटायचं का आता वय आपलं आहे बाबा, ह्या सगळ्या पोरांपेक्षा मी जरा वयाने मोठा आहे, आणि मुंबईला जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस मुंबईचं फॅड होतं पिक्चरसाठी. पिक्चर
मुंबईला जायचं, स्ट्रगल करायचं, लगेच सिनेमा, सिरियल, भाई सेट, हे ते प्रत्येकाचं स्वप्न. मग म्हणलं चला आता मुंबईला जावं लागेल. 2000 नाटक पोट भरवायचं का? नाही, नाटक नाही भरवायचं पोट. मी ऋषीला पण तोच प्रश्न विचारला होता की म्हणलं नाटकामध्ये अभिनय तर लय पोटभर करायला भेटतोय, पण नाटक पोट भरवल का नाही इथून पुढे? नाटक म्हणजे त्यावेळेस पोट नव्हतं बरोबर, पण समाधान द्यायचं. समाधान कसं द्यायचं? एक प्रयोग केल्यानंतर प्रयोग चालू असताना ज्या टाळ्या, ज्या शिट्ट्या, ते समाधान असायचं. प्रयोग झाल्यानंतर जी गर्दी, माझ्यासाठी गर्दी, हा माझा ऑडियन्स आहे, माझ्यासाठी असायचं सगळं, ते समाधान आहे. ते पोट माझं ते भरून जायचं पोट. काही विचार नव्हतं करत की 1 लाख रुपये बक्षीस आलं, 50,000 आलं, काही घेणं देणं नाही. घरची परिस्थिती काय, काही घेणं देणं नाही. तुला ती ट्रॉफी भेटली, तुला ते सर्टिफिकेट मिळालं, त्याच्यावर 501 रुपये बक्षीस आहे, त्याच्यावर 2001 रुपये बक्षीस आहे, ते घेऊन घरी जायचं, आईकडे द्यायचं, आई तेवढी समाधानी असायची. एवढंच असायचं बास, दुसरं जास्त काय बाकी काही नव्हतं. आणि मग रंगबावरीच्या काळात मग ठरवलं की आता मुंबईला जाणं गरजेचं आहे. मुंबईला गेलो तो गेलो एकटाच गेलो. आता काहींचं कसं असतं, 4-5 जण मिळून जातात किंवा काय, तसं नाही, कारण येणारच नव्हतं माझ्या काळात कोणी. जे पोरं काम करणारे होते ते येणारच नव्हते. मग मी ठरवलं, मी मुंबईला गेलो, गोरेगावमध्ये राहिलो आणि भरपूर ऑडिशन दिले. मुकेश छाबराकडे जाऊन आलो, त्या स्ट्रगल करणारे लोक पाहिले. माझा स्ट्रगल वेगळा होता, काहींचा स्ट्रगल वेगळा होता. काही फोर व्हीलरमध्ये यायचे बरं का. स्ट्रगल त्यांचा 1 BHK 2 BHK फ्लॅट असायचा, त्यात एकटाच असायचा, त्याला जिमचं साहित्य असायचं. मी 6-7 पोरांमध्ये एकटा राहायचो. मला किचनमध्ये एक वाटात तिथं जागा द्यायचे. दिवसभर वडापाव खा, मिळेल ते खा, लग्न दिसलं की पळ, ते खा, ते दिवस घाल. याला त्याला विचारायचं आज ऑडिशन कुठे आहे, आज तू उद्या कुठं जाणार आहे का. लोकलनी तो माझा प्रवास असायचा, त्या ठिकाणी जायचो, ऑडिशन द्यायचो आणि परत यायचो. आणि अपेक्षा 4 दिवसांनी 3 दिवसांनी फोन येईन. फोनच नाही आला, कुणाचाच नाही आला. ते बाळूमामाच्या सेटवर गेलो. का गेलो? कारण तिथं मी ज्यांच्यासोबत जुन्या काळी मी काम केलं होतं, म्हणजे न्यूयॉर्क कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशन म्हणून डिपार्टमेंट आहे, तिथे काही पोरांसोबत मी शॉर्ट फिल्म केल्यात. मी शॉर्ट फिल्म एवढ्या केल्यात, 40-50 तरी माझे झाले असतील शॉर्ट फिल्म. म्हणजे फेस्टिवल जर असायचं ना तर एक दिवस आहे ना पूर्ण विराजावची त्याचं फेस्टिवल, म्हणजे त्याच्या शॉर्ट फिल्म दिसायचे तुम्हाला. 15 शॉर्ट फिल्म असले ना 10 तरी त्याच्या असायचं. एवढं काम केलं. आणि सगळे काम केल्यामुळे सगळे पोरं सगळे मित्र झालेले, डिरेक्टर, रायटर, हे इंडस्ट्रीत तिकडं काम करायचे. मग अपेक्षा आपण याच्यासोबत जुन्या काळात काम केलं, हे आपल्याला काम दे. मग तिथं गेलं ना, त्याला फोन करणं किंवा भेटणं ना, नाही रे तुला थांबावं लागेल, तुला वेळ आहे अजून, नाही तुझ्यात अजून नाही रे ते. मग ते निगेटिव्ह करायचं. हे असं निगेटिव्ह होणं, दिवसाचे आपले हाल, घरच्यांचे आपले फोन असायचे, पैसे संपलेले असायचे. 25,000 रुपये घेऊन गेलो होतो, काय होणार 25,000 रुपये? ते कसे आणले माझं मला माहिती, माझ्या आईला माहिती. मग निगेटिव्ह झालं. किती दिवस काढले? जास्त नाही, 3-4 महिने काढले म्हणजे बळच काढले. रुटीन काय असायचं मग 3-4 महिने? रोज सकाळपासून रात्रीपर्यंत रुटीन? सकाळी उठायचो, खाली इडलीवाला यायचा, 20 रुपयात इडली खायचो दिवसभर, काहीच नाही. संध्याकाळी 50 रुपयाची चिकन बिर्याणी असायची तिथं, ती आणायचो बास. हे झालं जेवणाचं. सकाळपासून जे कोणी काम करते सिरियलला त्यांना विचारणं, दादा तुझ्याकडे आहे का रे काम, दादा काय आहे का रे. मग तो एखाद्याचा नंबर देणार. जास्त एंटरटेन कोणाला वेळच नाही तेवढा. पण हे लोक शोधायची कुठे? हे कुठे शोध? नाही, मी ज्या ठिकाणी मी जिथं राहायचो ना, ती सगळी इंडस्ट्रीतले लोक तिथं राहतात. सगळ्यांचं ते चाललंय रुटीन रोज. म्हणजे कोणी सिरियलवालं, कोणी फिल्मवालं, कोणी मेकअप करणारे, कोणी आर्ट डिरेक्शनवालं, कोणी कॉस्ट्युमवाले, हे सगळ्यांची. आता ही कशी अपार्टमेंट आहे समोर, तसं ते गोरेगावमध्ये वनराई म्हणून एक अपार्टमेंट आहे खूप मोठं. तिथं सगळे स्ट्रगलर, सिरियलवाले, फिल्मवाले, सगळे कामं करणारे पण तिथं राहतात. मग काय होतं, इडली खायला गेलो तर मग कोणीतरी 2 सिरियलमधले असणार. मग आपलं विचारायचं, सर दादा काय आहे का. पण त्यावेळेस असं वाटायचं ही लोक मला ओळखतील का. वाटायचं कारण मी इथून मागं मी नाटक केलेलं असायचं. नाटकात माझ्याकडं एवढा ऑडियन्स असायचा, माझे नाटकं गाजलेले असायचे. मला वाटतं हे मला ओळखतील. नाही ना, त्यांचा आणि नाटकाचा काही संबंध नाही, कारण 2 वेगळ्या गोष्टी. हा नाटक आहे, हा नाटक इकडं माझे प्रयोग मस्तपैकी चाललेले आहे, इकडचा ऑडियन्स वेगळा, इकडचे परीक्षक वेगळे. हे सिरियल आहे, ही फिल्म सिरियल आपण असं धरू.
इकडचं कास्टिंग डिरेक्टर वेगळा, इकडचं डिरेक्टर वेगळे, निर्माता वेगळा, यांची इंडस्ट्री वेगळी, यांची इंडस्ट्री वेगळी. मला वाटायचे सगळे एकत्रच आहे, पण तसं काय नाही. ही माझी चूक होती. पण मी एवढ्या लवकर जाऊन तिथं शिकलो की अरे बाबा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. आपण इकडं पाय आपलं भक्कम होतंय, पण आपलं इकडं वेळ पण जातोय. मग आपला वेळ इकडं पाहिजे. जसं हे मी ज्यांना विचारतो ना, असं मला काही महिन्यात कोणीतरी विचारायला पाहिजे, दादा तुझी ती सिरियल खूप भारी चालली आहे, मला बघ ना काहीतरी. मग मी त्याला सांगणार की बाबा तू काय करतोय, ती करू नको, इकडे येत जा, असं काहीतरी. हा, पण ते दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी. म्हणजे नाटकाचा ऑडियन्स वेगळा, इकडे सिरियलचा वेगळा. कास्टिंग डिरेक्टरला वेळच नाही इकडं नाटक बघायला. तू कशाला नाटक बघायला, तो का तुला घेईन? तिकडचा निर्माता तुला काय घेईन? तुझा प्रयोग आहे कोल्हापूरला, याची शूटिंग चालली मुंबईला, ह्यो याचं शेड्यूल एवढं पॅक आहे, ह्यो बस जाऊ द्या, 4 व्हीलर त्याचा ड्रायव्हरला म्हणेन का चल मला याचं नाटक बघू दे, काय त्यातले 4 जण घेतो. त्याच्या समोरच लाईन लागली रोज येणारीची, एवढे येते मला तेवढे येते, तिथं रोजच आहे, कुणाला घेईन तो, असं आहे. मग तेव्हा मला कळलं की ही दुनिया वेगळी, ही दुनिया वेगळी, आपल्याला ह्या दुनियात जायचं. मग मी बरेच सेट फिरलो. उन्हाळ्यात गेलो होतो, मरणाची गरमी, लय हाल झाले, खाण्यापिण्याचे वांदे, बारीक झालो मी, तब्येत बारीक झाली. मी परत आलो नगरला. म्हटलं नाही राव, नाही होऊ शकत, काय आपलं काहीच नाही होऊ शकत. आलो आणि मला गावाकडच्या सिरीज मिळायच्या, 2-2.5 हजार रुपये पर डे भेटायचा. ते खूप व्हायचं माझ्यासाठी. घरी 1000 रुपये द्यायचो, 1000 रुपये मला, आणि ते बऱ्यापैकी चाललं होतं. मग मी तसे दिवस काढले. आणि मधल्या काळात लॉकडाऊन काळात मला बाळूमामाची सिरियल भेटली, जी की गुजरातला शूटिंग होतं. ते सगळं हलवले होते ना, आपल्या इकडं कोविड आल्यामुळं तिकडे गेले होते. त्या प्रोडक्शनमधून फोन आला, कारण मी अगोदर ते चक्रा मारल्या होत्या ना. कुठं पहिलं मुंबईला गेलो, मुंबईला 19ला मुंबईला गेल्यानंतर मला लॉकडाऊनमध्ये फोन आला बुवा की शूटिंग आहे गुजरातमध्ये, एक 20-25 दिवसांचं कॅरेक्टर असणार आहे, तुम्ही करणार का? कशाला नाही म्हणू, टीव्हीला दिसणार आहे आपण भाई, कशाला नाहीच नाही म्हणू शकत. पहिल्यांदा दिसणार का टीव्हीला? नाही, टीव्हीला म्हणजे मी ती सिरियल केली जुनी, ते झालं. पण हा जो मधला काळ आहे का, याच्यात ती सिरियल बुजली, कारण मी नव्हतोच ना, याच्यात अस्तित्वातच नव्हतो. हे जुन्या याच्यात मला जे काही भेटले ना, हे तेवढ्या पुरतच होतं, बरोबर, पण मध्ये काहीच नव्हतं. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी मला सिरियल भेटली, ते आनंद वेगळाच. घरच्यांची इच्छा काय, तुझं काय होतंय का नाही, तू एक तर काम कर, नाही तर काहीतरी बघ. मग याला मी नाही म्हणलो. मी गेलो गुजरातला राहिलो, ती सिरियल केली, बरेच दिवस राहिलो. त्याच्यानंतर आहिल्याबाई होळकर नावाची एक सिरियल होती हिंदी, तिथंच जागेवर पैसे भेटायचे म्हणून करायचो, आणि व्यवस्थित कॅरेक्टर पण असायचे, आणि वाटलं की आता काहीतरी होतंय आपलं. ते केलं, ते काम झालं. परत नगरला आलो, परत शांतता, परत हे रोजचं रुटीन, सिरीज वगैरे हे चालू. आणि त्या काळात मग हे आलं होतं नवीनच, इंस्टाग्राम आलं होतं. आणि मी नट आहे ना, इंस्टाग्राम काय नाही माझ्यासमोर, का करू मी ते, असं वाटायचं. रील्स का करू, नाही नको वाटायचं. म्हणजे मी नवाजुद्दीन सिद्दीकी पाहायचो, आणि परत रील्स, ते जरा हे वाटायचं, कारण आधीपासून सगळं नाटकाचं शिक्षण, नाटकाची आवड, हे सगळं हे नाही, आपण नाही करू शकत भाऊ. पण काळाने घात केला असं. 1-2 व्हिडिओ बनवले नॉर्मल, 1-2 ऋषी सोबतच बनवल्या होत्या. 3-4 महिने असंच, म्हणजे ठरलेलं नसायचं, रॅन्डम बनवायचं. समजा आज भेटलोय, आज मला सुचलं, काहीतरी जोक वाचला, पाहिला, किंवा वाटतं याच्यावर काहीतरी होईल, बनवायचं आणि टाकायचो. तिथं कसलीच अपेक्षा नव्हती की मी व्हायरल होईल, मला लाईक भेटेल, कोणतरी कमेंट करेल, कोणीतरी बोलेल, काहीच नव्हतं. वर्षभर हे असंच नॉर्मल. दोघं पण आम्ही सेम. त्या काळात मी माझं युट्यूब चॅनल होतं माझं, त्या युट्यूबला मी जास्त फोकस होतो, जास्त त्याच्यावर मी काम करतो. मला कळलं होतं की बाबा आपलं काय होतच नाही, काय करावं, म्हणून मी माझं पर्सनल यूट्यूब सुरू केलं. गावाकडच्या गोष्टी अशा नॉर्मल दाखवायचो, आणि त्याला बऱ्यापैकी 20,000, 30,000, 40,000 व्ह्यूज यायचे, बरं वाटायचं. मॉनिटाईज पण झालं होतं, आणि 4 पैसे पण मिळायला लागले. जरा आधार दिला होता, हे रील्स नको. मग ते रील्स उगा नॉर्मल करत ते पहिलंच केलं असं मी, शांता मंदा ते कॅरेक्टर केलं, आणि ते कॅरेक्टर झालं ना व्हायरल.
ते कॅरेक्टरनी सगळं देऊन टाकलं. एकच व्हिडिओ केला, तो टाकला, तो प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर थांबलोच नाही, कारण ऑडियन्स लगेच रिॲक्ट व्हायला लागले ना. म्हणजे गाडीवर जरी चाललो, पाय जरी चाललो, तो असं व्हायला लागलं. अरे काहीतरी वेगळंच आहे. त्याच्यानंतर नवीन आमचा नगरचा पूल झाला होता. मग त्याची काही संधी सोडतोय. पुलावर 2-3 कंटेंट बनवलं, ते पण प्रचंड व्हायरल. फेसबुकला 3-3, 4-4 मिलियन गेले. इंस्टाग्रामला 3-3, 4-4 मिलियन झालं ना. आणि यायला लागले ना पीए लोकांचे फोन पण, म्हणजे नाव नाही घेत, पण मंत्र्यांचे पीएचे फोन यायला लागले. याचा अर्थ मंत्र्यांनी पण पाहिले. अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून फोन यायला लागले. जे नातेगोत्यातले त्यांचे हे व्हायला लागले, फोन यायला लागले की बघितलं, भारी केलं, मजा यायला लागली. मग तो प्रवास सुरू झाला की चाललाय. मग चाललाय आणि आता आलो इथं. एवढं साधं आहे, सोपं आहे एकदम. का सोपं कसलं हो. लोकांना वाटतं की एका वर्षात झालाय किंवा काय, पण आता कधीपासून करतो शिकवणच माहित नाही. आता बरेचसे जे कोणी बघत असेल ना आता, ते म्हणत असणार मी विराटच्या रीलचा प्रवास ऐकायला आलोय, मी रील केले, व्हिडिओ केले, एक अर्धा तास झालाय. मी त्याच्या रीलवर बोलूच नाही शकत, नाहीच माझ्यासाठी. माझं ते मागचं एवढं आलेलं आहे. रीलचा आता एक मोठी गोष्ट अशी आहे की लय मोठी ताकद आहे. म्हणजे आज जर तुम्हाला एखाद्या सिनेमाचं ऑडिशन द्यायचं झालं तर रांगेत थांबणं म्हणजे थांबतच नाही. म्हणजे माझं उदाहरण सांगतो. मी आता एक फिल्म केली, ऑडिशन नाही दिलं, मी काहीच नाही केलं. माझी रील माझ्या एका मैत्रीण माझी त्या फिल्मसाठी काम करते, तिने त्या निर्मात्याला दाखवलं, माझी रील दाखवली. सर बघा ना कसलं. तिने घेतला आता तो, अरे हा बसतोय. आणि दुसऱ्या दिवशी फोन आला मला की एक अशी फिल्म आहे, बिग बजेट आहे आणि मोठा रोल आहे, सेकंड लीड आहे, करशील का? मी कशाला नाही म्हणून. हा, मला जी संधी पाहिजे होती, मी एवढं सगळं करून मुंबईला जाऊन ऑडिशनला थांबून मला काहीच मिळालं नव्हतं. मी जर इथून जर मला भेटत मी नाही म्हणू शकत. आणि मी हो बोललो. मला पॅकेज पण चांगलं मिळालं आणि माझ्यासोबत खूप मोठे लोक काम करतात, मी त्यांच्या लेवलला काम करतो. म्हणजे मी मोठाच आहे, म्हणजे सगळ्यांसाठी आहे, पण मी नाही समजत तसं काय. आपलं जसं चाललंय. आणि मजा आली. पण फिल्म शूटिंग पण झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण बघा ना किती ताकद आहे आज. सोशल मीडिया बद्दल काय बोलू वाटतं? म्हणजे हे कलाकार आणि सोशल मीडिया याच्याबद्दल, म्हणजे आता कसं झालं की जवळजवळ 1 तासापासून मला असं वाटतं की प्रत्येकाला वाटत असं ना की रीलची जर्नी सांगन विराज, रील बद्दल सांगन, व्हिडिओ बद्दल सांगन, व्हायरल बद्दल, त्याबद्दल काय बोलला. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या किती टक्के ऑडियन्सला माहिती असेल तुमचं नाटक आणि या सिरीज आणि बघायच्या गोष्टी? माझे म्हणजे 5% लोकांना तरी माहिती आहे की मी नाटकातून आलोय, फिल्म सिरियल करतोय. हे का माहिती आहे, मी कधीतरी समजा नाटकाचं कधीतरी एखादी पोस्ट टाकली किंवा तेव्हा त्यांना कळतंय, बाकी काही माहित नाही त्यांना. सोशल मीडिया बद्दलचा जी प्रवास सुरू झाला त्या व्हायरल नंतरचा, की मग सोशल मीडिया आता जसं की नाटक करतायत, नाटकांनी ती गोष्ट दिली नाही लवकर, पण नाटकांनी जिंकली की तुम्हाला तयार केलं पूर्णपणे. पण बघा ना की जिथं तुम्हाला जावं लागायचं तेच लोक तुमच्याकडे आले. कशाबरोबर? तर सोशल मीडिया. तर सोशल मीडियाबद्दल तुमचं वैयक्तिक एक मत शेअर करा. सोशल मीडिया लय मोठी ताकद आहे. म्हणजे आपण असं समजू, जे काही आत्ता स्ट्रगल करणारे जे पोरं असतील, माझ्या वयाचे असतील, माझ्या वयाने मोठे पण असतील, की त्यांच्यासाठी लय मोठं प्लॅटफॉर्म आहे. आपण असं समजू की रामायणात बाण होते बघा, बाण मारायचे. आत्ताच्या काळात बंदूक आहे. जुन्या काळात बॉक्सची टीव्ही होती, आत्ताच्या काळात फोन आहे. अपडेट होणं गरजेचं आहे. हे अपडेट आहे ना, कलाकारांना स्वतःच एक माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी. तुम्ही लेखक असाल, दिग्दर्शक असाल, तुमच्याकडे 4 पैसे असतील आणि तुम्ही निर्माते असाल, तर तुम्ही YouTube सुरू करा, तुम्ही इंस्टाग्रामला काहीतरी सुरू करा. तुमच्याकडे सगळं काय असेल तर व्यक्त होण्याचं एक साधन आहे. आणि ही एवढी मोठी पॉवर आहे ना, मोठमोठे चॅनल येतात, विचारतात, आजही विचारतात की सर आम्हाला तुमच्यासोबत कोलॅबोरेशन करायचं, तुमचं बजेट सांगा. म्हणजे मी मागं स्वप्न बघायचो की मला ह्या चॅनलच्या कुठल्या पण सिरियलमध्ये काम मिळालं तर किती बरं होईल. पण आता ते चॅनलवाले मला म्हणतात की सर पहा ना, किती मोठी गोष्ट आहे, ही पॉवर आहे याची. आणि
मला वाटतं जे कोणी नाटक करत असतील त्यांनी याला वेगळं समजू नये. कारण आज कित्येक जेवढे कलाकार जे तुम्हाला क्रिएटर दिसतील ना ते बऱ्यापैकी इथून पूर्णच आलेले आणि ते त्यांच्या काय म्हणू रील मध्ये किंवा त्यांच्या डायलॉग मध्ये किंवा त्यांच्या ऍक्टिंग मध्ये दिसतं की अरे याचा काहीतरी बेस आहे जुना, त्यांनी काहीतरी थिएटर केलेलं आहे बाबा म्हणून हे सगळं आलेलं आहे आणि ते करणं गरजेचं आहे. आज उद्या मला काही जरी नसला समजा असं समजा माझ्याकडे इंस्टाग्रामच नाही, इंस्टाच नाही माझ्याकडे, परत जर मला मागं टाकलं असतं तर आज मी डिप्रेशनमध्ये असतो, आज मला टेन्शन आलं असतं. मी MIDCत कामाला जाऊ, मी घराला लोकांच्या रंग देऊ, काय करू मी, पैसे आणायचे कुठून, खाऊ कसं. वडिलांची अजून पण केस चालू आहे, आज मी लहान होतो तेव्हापासून केस चालू आहे, अजून केस चालू आहे, त्याचा निकाल सुद्धा नाही लागला. बरोबर. आज माझं स्वतःचं चॅनल आहे, मी माझ्यासाठी भक्कम मुंबई आहे, मी माझं अख्खं कुटुंब सांभाळतो, एकटा सांभाळतो. माझी आई भाजी विकायची, माझ्या आईला मी भाजीसाठी मदत करायचो, काय म्हणू मार्केटमधून आणून द्यायचो, तिच्यासोबत थांबायचो, बसायचो, विकू लागायचो. ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहे. पण आज माझ्या आईला मी या मागच्या काही वर्षात मी घरी बसवलेलं आहे, आरामात खा पी ऐश कर, तुला काय लागते मला सांग, मी आहे. कुणी दिलंय हे सगळं, ह्या ऑडियन्सनी दिलेलं आहे. मी काहीतरी प्ले केलं, मला काहीतरी कुरुशी वाटलं आणि ह्या सगळ्यांनी मला प्रेम दिले म्हणून हे झालेलं आहे. मी इंस्टाग्रामला नाही विसरू शकत. कारण पण पहिले कसं होतं की मी तुला संधी दिली, जसं तुमचा अनुभव आहे, नाटकात तुला मी घेतलंय, मी संधी दिली तुला, मी पिक्चरमध्ये संधी देतो. आज त्या कलाकारांना कोणाच्या संधीसाठी वाट बघायची गरज नाही. बरोबर. त्यांची संधी मला असं वाटतं की तयार करू शकते. हा, हे भारी. म्हणजे काय गरज आहे कुणाची वाट बघायची. तो बोलावणार, मग तो सांगणार तुला 200 देतो 500 देतो तरच कर, मग येणार नाही नाही नको. अरे पण तुझं आहे ना हक्काचं, तू लिह ना, तुझ्याकडे एवढा मोठा ऑडियन्स आहे, तू कर ना काहीतरी, हे सगळं तुझ्यासाठी. माध्यम कशाला आहे मग, संधीचं सोनं तू कर, नाणं वाजव, ते आहे तुझ्याकडे, हे सगळा ऑडियन्स तुझाच आहे, अजून काय पाहिजे. आता काय वाटतं, आता घरचं जर सांगा ना, घरचे पहिले कसे बोलायचे, आता वातावरण कसं चेंज झालंय. आता म्हणजे मला एवढं सांगायचंय की मी आता जे काही करतोय ना ते सगळं माझ्या आईसाठी करतोय. कारण मी लहानपणापासून पाहतोय की माझी आई खूप कष्ट करते माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. तिला माहिती आहे माझं पोरगं काहीतरी उद्या भविष्यात करणार आहे, ती नाणं वाजवणार आहे, लंबी रेस का घोडा हे तिला माहिती आहे. आपली आई ना राव, तिला माहिती आहे सगळं. तिने तेव्हापासून जे काम करत आली, कष्ट करत आले, ते आमच्या कुटुंबासाठी करत आलेले. मला तिच्यासाठी उद्या काहीतरी करायचंय. आता मदर डे होता आणि आईला मी सोनं केलं, तिचा जो आनंद आहे का तो तिच्या डोळ्यात पाहिला मी. म्हणजे आपलं लेकरू, म्हणजे अजून माझं लग्न नाही काय नाही, पण त्या मानाने मी तिला व्यवस्थित सगळं तिचं चालू ठेवलंय. तिला सोनं केलं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे तिच्यासाठी. आणि ती रिएक्शन कशी होती? आनंदी म्हणजे ते कसं राहतं, आता बायकांचं कसं राहतं, मला आठवतंय की पाहुण्या रावळ्यात किंवा जाणं झालं किंवा गल्लीत मध्ये जर बसणं झालं तर बायकांचं लय अवघड असतं, गळ्यात बघ, कानात बघ, काय. आणि आम्ही इतके पडलेलो असल्याने काही गोष्टी नसायच्याच, म्हणून ते एक स्वतःला वाटतं ना की माझ्याकडे हे नाही बाई, म्हणजे सांगणार नाही, ती कधी सांगणार नाही, पण आपल्याला कळतं, ती खंत कळते ना. मग ते कालचा जो पाहिला ना तो आनंद मी काल घेऊन दिलं, तर तो आनंद अरे बाप, तरीशी वाटलं की आपण सक्सेसफुल आहे. हा बस. आणि पुढे जे काय होणार ना ते सगळं आईसाठीच असणार आहे माझं. वडिलांचं आता कसं आहे? वडील आता स्टेबल आहे, पोरग करतंय, पोरग वाघ आहे आपला, एकदम विषय. आणि काय म्हणू प्राऊड फील नाही का, तसा विषय, आनंदी आहे. पण आता इन जनरल कॅज्युअली की तुम्हाला तुमच्या सोबतच्या जे कलाकार आहेत, नाटक करतायत किंवा वैयक्तिक ते हे सांगतो. हा, एक महत्वाचा मुद्दा राहिला, कुठलंही क्षेत्र असो, काही असो, गुरु असणं लय गरजेचं आहे. गुरु आपला मित्र पण असू शकतो, जो की चल तुला मी दारू पाजतो, हा गुरु नाही. तू दारू का पितो, पिऊ नको, ते पैसे याला वापर, हा गुरु. तो गुरु लय महत्वाचा आहे. आणि आता ह्या सगळ्या काळात मी कधी कधी हताश व्हायचो, काय व्हायचो, तर मला
माझ्यापेक्षा बाईने लहान असलेलं ऋषी आराळ तो माझ्या जवळचा आहे. हा गुरु म्हणलं तरी मला काय हरकत नाही त्याला, कारण म्हणू शकतो मी गुरु आहेच. कारण एक आधार देणं किंवा सर मला तू सर म्हणतो, सर हे तुमचं असं होतंय का, असं नका करू, असं ट्राय करून बघा, असं सक्सेस होईल. आणि तो होतो, रिझल्ट येतो. मी जर डिप्रेशन मध्ये असलो, मी जर टेन्शन मध्ये असलो ना, तर मला पुशअप करायला गुरु तो आहे. मला तेच म्हणायचं की गुरु असणं लय गरजेचं. तुम्हाला गुरु जर नाही ना, तुम्ही काही करू शकत नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही शून्य. गुरु कुणी पण असू शकतो, तुमचा मित्र असू शकतो, तुमची आई असू शकते, तुमचे काय म्हणू तुमचे शिक्षक असू शकतात, पण गुरु लय महत्वाचा आहे. एक सगळ्यात चांगली जी गोष्ट शिकली तुम्ही ऋषी आराळकडून ती कोणती? तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट मला त्याच्याकडून लय भारी भेटली? हा, ते काय म्हणू, तो थांबत नाही. हा, ते शिकण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ठरवलंय ना आता हे, तर तेच करायचं, आणि हे लय गरजेचं आहे. म्हणजे आज मी त्याच्यावर मोठा जरी असलो ना, मी लय काही गोष्टी त्याच्याकडून शिकतो. शिकण्यासारखं आहे ना, म्हणजे मी त्याला शिकवायला पाहिजे, तोच मला शिकवतो. किती मोठी गोष्ट आहे. आणि मला आवडतं. मला काय नाही वाटत की हा माझा ज्युनियर आहे किंवा मी याला सिनियर आहे आणि मी याचं काय ऐकू. त्यांनी त्याच्या गोष्टी काहीतरी ठरलेल्या आहे की ह्या वयात हे पाहिजे, त्या वयात ते पाहिजे. माझ्या काळात त्यावेळेस मला कोणीच गुरु नव्हता. मला त्यावेळेस जर योग्य दिशा दाखवणारा जर कोणीतरी असता, तर मी आत्ता काहीतरी असतो. आता आहेच, पण अजून काहीतरी माझ्याकडून वेगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या असत्या. ऋषीला एखादी गोष्ट सांगावी वाटेल डायरेक्ट, की जे समोर मित्र असल्यामुळे आपण कधी व्यक्त होत नाही, किंवा आपण म्हणत नाही बाबा माझं तुझं लय जे बाबा. तर आज या पॉडकास्टच्या माध्यमातून त्याला काही सांगू वाटेल की एखादा गोष्ट? सांगतो ना. ऋषा भावा, तू हा व्हिडिओ पाहतोय, असाच सोबत राहा, शेवटपर्यंत सोबत राहा. मी कुठं हातात झालो, नाराज झालो, तुला माझ्या डोळ्यात पाहून कळतं की सरांचं काहीतरी झालंय. आणि हिंमत देत राहा, तू हिंमत आहे, आणि कायम सोबत राहा. बस कामं करतोय आपण सोबत, असेच मोठे हो दोघं. क्या बात आहे. अजून काय होतं ना, माणूस असं व्यक्त करत नाही मित्राला, पण काय वाटतं व्यक्त आपण केलं पाहिजे, आपल्या मित्राला बोलू पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात असं कोणी ना कोणीतरी कायम. तो जेव्हा ग्रुपमध्ये आला होता ना, तेव्हा 2018-19 काहीतरी आला होता, आणि तो बऱ्यापैकी माझ्यासोबत म्हणजे कनेक्ट व्हायचा. म्हणजे त्याने माझं काम पाहिलेलं किंवा काय त्याला वाटायचं कनेक्ट असायचा, तर त्याला पोरं हे म्हणायचे, तू विराज सरांसारखं नको करू किंवा त्यांच्यासारखं नको वा. मध्ये पंच मारणं किंवा काय, ते माझ्याकडून म्हणजे आपसुक व्हायचं. पहिल्यापासून सवय, सगळे रुटीन मधले पोरं असायचे आणि काही नसायचं, मग आपलं असायचं. मग तो त्याला जरा हे करायचे ते. पण मी त्या 19 नंतर मी ग्रुप सोडला होता पूर्णपणे, आणि माझ्या डोक्यात हेच होतं सगळं माध्यम की आपल्याला फिल्म सिरियलच करायची. म्हणून मी जरा तुटलो होतो मध्ये. अचानक त्यांनी पण ग्रुप सोडला होता काही कारणांमुळं, आणि त्याच्यानंतर आम्ही चांगली बॉन्डिंग झाली आमची. अजून 2 ग्रुप सोडलेले. ते इतिहास घडवायला काहीतरी येडा माणूसच पाहिजे ना, आणि काहीतरी जखम पाहिजे, आणि तरच काहीतरी होतं. आणि तसे लोक असले तरच काहीतरी क्रिएटिव्ह तयार होतं ना. आज मी काहीतरी करतोय आणि मला माझा मित्र जर पेताड खाताडा असता, तर मग मी किती त्याला आदळलं, आपटलं, उठवलं, बाबा ही बाटली नको, आपण काहीतरी बनवू, काहीतरी करू. तो नाही ऐकणार. तू तेवढं परत हा म्हणेन, एक घोट मारला तो झोपला, मी काय करणार आहे. तसं कोणीतरी पाहिजे सोबत, करणारा पाहिजे, पुशअप करणारा पाहिजे, आणि मग होऊन जातं सगळं. सगळ्यात अशी काही रील्सच्या दुनियामध्ये एवढे सगळे चाहते भेटतात, असं काही एखादा मुवमेंट की ती लईच लक्षात राहील, की एवढे सगळे लोक येतात, फोटो काढतात, जातात, सगळे चालूच असतं, पण एखादा असं कोणतरी माणूस ह्या गोष्टीमुळे भेटलाय, रील्सच्या दुनियेमुळे, त्याच्यामुळे लय आनंद वाटला असे? कधी कधी काय होतं, बरेच जण भेटतात, फोटो काढतात, रीलचं कौतुक करतात, काही डायलॉग पण बोलतात. पण एक माणूस मला असं भेटला होता, मला आठवत नाही, पण पुण्यात भेटला होता मला. तो त्याचं नाव नाही आठवत मला. कलाकार कट्ट्यावर भेटला होता. मला म्हणला की चांगलं काम करतोय तू, तुझं मी माईक नावाचं नाटक पाहिजे. हे माझ्या लक्षात राहिलं की बाबा रे, 2018 कुठं आणि आत्ता काय चालू आहे. आणि आत्ताही माझं ते नाटक पाहिलेलं आहे. म्हणजे त्याला ते आठवतं की तुझं मी हे नाटक पाहिलेलं आहे, आणि त्यातला हा डायलॉग आहे ना, तो अजून पण आहे. आणि तो थिएटरवाला होता, आणि त्याचं ते पण आपल्याला भारी वाटतं, अरे आपण त्यावेळेस वाजवलेलं आहे ना, अजून पण आहे लक्षात. पुढे स्वप्न काय आता इथून पुढे काय? माझं पहिल्यापासून तेच होतं बरं का. जो स्ट्रगल होता ना मुंबईपर्यंत, सगळा जो काही ऍक्टरच दुसरं काही नाही.
उद्या माझा सिनेमा रिलीज होईल काही दिवसात. त्याच्यानंतर अनेक सिनेमांची मला हे येतील, कामं येतील, पुढं चांगले चांगले कामं येतील. आणि ॲक्टरच व्हायचं खूप, म्हणजे पर हॉलिवूड पर्यंत जरी गेलो ना तरी लय काय झालं. पण हॉलिवूडचा एखादा कोणता कलाकार आहे का? मला नाव नाही माहिती. मला ते दिसलं, अरे हा आवडतो असा. मराठी इंडस्ट्री मधले कोणकोणते हिरो नाही भेटले? कामं केलेलं सांगतो. भाऊ कदम सोबत मी काम केलं. ऋता दुर्गुळे सोबत एक खूप मोठी सिरीज केली. त्याच्यानंतर ही लागिरं झालं जी त्यामधली शितली, तिच्यासोबत एक फिल्म केली आता, ती पण आहे. त्याच्यानंतर प्रियदर्शन जाधव हा माझा फेवरेट आहे, त्याला भेटलो. त्याच्यानंतर हा सिद्धार्थ जाधव, याचं मी पॉडकास्ट घेतले तुमच्यासारखंच, मी स्वतः घेतलेलं. ते आहे एका मी पण भेटलो सिद्धार्थ जाधवला मागे एकदा, भारी माणूस. तो झालं. त्याचं पॉडकास्ट कसं घेतलं? नगरमध्ये घेतलं. त्याचं नाटक होतं आणि नाटकाची संधीत आम्ही सोनं लगेच करून टाकलं. आत्ताची नाही गोष्ट, जुनी. त्याच्यानंतर आम्ही वाघ झालं, त्याची पण घेतली. बरेच जण आहे. त्याच्यानंतर डिरेक्टर झालं तर भाऊराव कराडे, हे लोक झाले. त्याच्यानंतर भूषण मंजुळे झाले, नागराज सरांचे भाऊ. त्याच्यानंतर फिल्म केली होती मी मध्ये, फ्रीड दानका नावाची. त्यात माझ्यासोबत को ॲक्टर हा होता, सायराट मधला अरबाज आणि तो आपला तानाजी अरबाज आणि याचा फेंड्री मधला आपला हो सोमनाथ अवघडे, हे 3 जण होते. त्यांच्यासोबत म्हणजे बऱ्यापैकी कामं केलीत आणि मित्र झालो आम्ही. बाकी इकडं यांच्यापैकी कोणाला भेटायची इच्छा कोणाला आहे? ह्या कलाकाराला भेटायची लय लहानपणापासून इच्छा आहे, यांना गेला बघत मी मोठं झालोय, यांना लय जास्त भेटण्यापेक्षा मला काम करण्याची लय इच्छा आहे. कुणासोबत माहित आहे? नवाजुद्दीन सोबत लय, म्हणजे नवाजुद्दीन झाले. त्याच्यानंतर मराठीतले जर झाले ना तर अशोक सराफांचं काम लय पाहतो. मला कमेंट सुद्धा तसेच येतात की पर्सनल सुद्धा मेसेज येतात की तू अशोक सराफांसारखा पुढं काहीतरी होशील किंवा आहे तुझ्यात ते काहीतरी. वाटतं की त्यांच्यासोबत काहीतरी करावं, पण होणार आहे ते. पॉझिटिव्ह राहतोय मी. हे सगळ्या गोष्टी बरोबर मिळून जुळून भारी भारी होणार. लवकर ऋषी सरांना म्हटलं तुमची फिल्म झाल्यावर येऊ. आता तुम्हाला म्हणतो नवाजुद्दीन सिद्दीकी, बरं अशोक सराफ यांच्या सगळ्यांसोबत ज्यावेळेस काम कराल तुमच्या फिल्मचं प्रमोशनच्या टाइम मग आपण पॉडकास्ट करू तुमची पण. तसं करू. आता ओव्हरऑल काय असं झूम आउट करून बघितलं सगळी प्रवास, तर मनात काय येतं? मनात आता समाधान म्हणजे एवढं सगळं करून इथपर्यंत आलोय, अजून लय लांब जायचंय. इथपर्यंत आल्याचं समाधान आहे आणि पुढं लय मोठा टास्क आहे, लय काय करायचं अजून, तिची पण जरा चिंता आहे की काय होणार आहे पुढे, उद्या काय होणार आहे, कसं करता येईल, आणखीन काय होणार आहे ते आहेच. पण हे माध्यम लय मोठं आहे. बस मजा आहे. पण मुंबईला प्रयोग होता आमचा, 2017ची गोष्ट आहे. नवीन नाटक होतं, संदीप दंडवते म्हणून लेखक दिग्दर्शक होते आणि सगळ्यांनी कॉन्ट्री केली होती. कॉन्ट्रीचा विषय आला म्हणजे आपण काही कमवत नाही आणि घर सगळं आई चालवते. डब्यात होते 500 रुपये आणि जायचे आता मुंबईला. तर मी म्हणलं मला पैसे लागते. किती पैसे लागतील? आई म्हणते 500 रुपये. मग ते डब्बा होता वरती रॅकला ठेवलेला, मी डायरेक्ट घेतला, कारण जायचंय ना मला जायचंय. मी काही विचार नव्हता करत जास्त, घेतला. आई ओरडली मला, तू येडा बिडा झाला काय? अरे ते 500 रुपये कशासाठी ठेवले माहितीये का? ती गॅस संपला होता त्याच्यासाठी ठेवले होत्या, मला अजून पण आठवतं. आणि मी म्हणलं अर्धी मला नको सांगू मला. चिडचिड, कारण सगळ्यांनी पैसे जमा केले होते आणि जायचंय आणि प्रयोग याला वाजवायचं आणि बक्षीस मिळणार आहे, हे सगळं डोक्यात होतं. मला नको सांगू, तू बघ तुझं मॅनेज कर. आणि घेतले 500 रुपये आणि तिचा तो निरागस चेहरा पाहिला आणि तिची जरा चिडचिड झाली होती आणि मी गेलो निघून. रेल्वेने प्रवास केला, त्याच्यानंतर तिकडं जाऊन प्रयोग केला. ह्या सगळ्या प्रवासात पैसे हळूहळू संपत, 500 रुपये काय होणार आहे, हळूहळू संपत गेले. रिझल्ट लागला, रिझल्टमध्ये काहीच नाही मिळालं आम्हाला, काहीच नाही मिळालं. नाराज झालो, सगळे नाराज झालो, हातात झालो. मग आता रात्री काहीतरी 11-12ला काहीतरी ट्रेन होती, आम्ही तिथून फ्री झालो. संध्याकाळी 7 वाजता सगळेजण रेल्वे स्थानकावर आलो
आणि भुका लागलेला सगळ्यांना आणि बऱ्यापैकी सगळ्यांचे पैसे संपतच होते. काही आमच्यात एक जण जरा होते, जरा चतुर होते आणि पैशावाले होते. मग आम्ही संध्याकाळी भुर्जी पाव खाल्ली तिथं सगळ्यांनी मिळून. सगळे टेन्शनमध्ये काय होणार आहे कारण टेन्शन म्हणजे एवढ्या लांबून आलोय, 1 महिना झालोय प्रॅक्टिस करतोय आणि इथं काहीच नाही मिळालं, काहीच नाही. हा, आणि ती भुर्जी खाताना मला घरचा काय आठवला असं की घरी गॅस संपलेला आहे, घरून मी 500 रुपये घेऊन आलो. मला म्हणजे वेगळंच काहीतरी झालं मला, म्हणजे नाही का, अरे बाप आपण कुठं आहे, काय चाललंय आपलं हे. आणि तिथं झोपलो आम्ही 11:15 पर्यंत झोपलो. मग त्या ट्रेनमध्ये बसलो, तिकीट पण नाही काढलं, कुणीच नाही काढलं. सगळे असे कोंबून कसे पण सगळे घरी आलो. तोपर्यंत आता किती केलं तरी आई आहे ती कुटुंब चालवते, म्हणजे तिने तोपर्यंत हँडल पण केलं आणि गॅस पण आणलेला होता. आणि मी फक्त आलो आणि मला विचारलं काय झालं. मी म्हणलं नाही राव, नंबर नाही आला. त्याचं काय रिॲक्शन नाही, नॉर्मलच. मला वाटलं गोल्डन 500चं काय केलं पण तसं काहीच नाही झालं. म्हणजे एवढं पाहिलं ते तर काहीच नाही. अहो, मला ह्या नाटकाच्या प्रॅक्टिसमुळं, या प्रयोगांमुळं मला आमच्या पाहुण्यांमध्ये, समजा माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, साखरपुड्याला सुद्धा मला जाता नाही आलं. एवढं नाटक वेडा, कुणाची मवत नाही पाहिली पाहुण्यांमध्ये, कुणाचा दावा नाही, काय नाही, कुणाचे चांगले फंक्शन अटेंड नाही केले. त्यांना माहितच नाही विराज औचित्य कोण आहे, म्हणजे तिथपर्यंत म्हणजे गेलोच नाही. कारण काय, इथं प्रॅक्टिस चालू, हे नाटक चालू, ह्याच्यातच गुंतलो. हेच मित्र, हेच सर्कल, तेवढंच वडापाव खाणे, तेवढंच जगणे. कुणीतरी एक मुलगी येणार, ती डबा घेऊन येणार, ते सगळेजण तुटून पाडणार, संपलं. आणि प्रॅक्टिस बास, एवढंच जगणं. आत्ता असा प्रवास आहे की आत्ता वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र झालेत. म्हणजे कुणाची तरी वाईन शॉप आहे, कुणाची तरी 40-40 एकर बाग आहे, असे मोठे अपार्टमेंट आहे, ही मित्र झालेत. म्हणजे किती फरक आहे हा. म्हणजे कसं मला नाही सांगता येणार, तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं. त्यावेळेस तेवढेच होते माझ्यासोबत राहणारे, तेवढेच होते माझ्यासोबत. काही 3-4 जण जे बाहेर निघालेत, जे आता व्यवस्थित पैसे कमावत आहेत. म्हणजे नगरमध्ये खूप मोठे, म्हणजे खूप कलाकार आहे, पण पैसे कमावणारे खूप कमी लोक आहेत. त्यात आम्ही 4-5 जण मोडतो, एवढंच. पण त्यावेळेस मी जर वेगवेगळे संगत जर केली असती, म्हणजे समजा कुणीतरी वेगळा मित्र, कुठल्या तरी क्षेत्राचा वेगळा जर मित्र असता, तर मला त्यावेळेस काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला भेटली असती. काहीतरी मी बिझनेस सुरू झाला असतं माझा, चटूर काहीतरी सुरू केलं असतं मी. पण तो कळतच नाही त्या काळात. तुमचं नाटक भलं, प्रॅक्टिस भली, ते मित्र कळत नाही, काहीच कळत नाही. त्यांना कळत नाही हा काय करतोय, हा तर कुठं टीव्हीला दिसाना, आणि हा याचं नाटक कुठं असतं काय कळत नाही. कधीतरी पेपरला आलं का तेवढं फक्त फेसबुकला टाकवतो, पेपरला ते फक्त लाईक करते, कमेंट, बस. बाकी काय दुनिया झाली काय कोणाला माहिती. एवढं कधी काय सांगितलं का, जेवढं बोलला एवढा प्रवास एक सोबत कोणाला सांगितलाय, मित्राला, मैत्रिणीला? नाही, मी ग्रुपमध्ये आहे ना, म्हणजे लय सिनियर आहे. म्हणजे माझ्यासोबत जे काही होते ना पोरं, त्यांचे वेगवेगळे ग्रुप झाले. त्याच्यामुळे कधी त्यांनी फक्त काही गोष्टी पाहिलेल्या आहे. पण मी जेव्हा 2010 पासून तर 13 पर्यंतचा जो प्रवास आहे का, ते वेगळ्या मित्रांनी पाहिलाय. ते पुण्यात सेट आहे, त्यांचे स्वतःचे ग्रुप आहे, स्वतः ते सिरियल लिहितात, सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे ते असं सांगण्याची वेळ नाही आली की असं बसून किंवा काय. आता तुमच्या माध्यमातून ते सगळं गेलंय बाबा. चांगलं वाटलं, एकदम मजा आली पॉडकास्ट करायला, मला मजा आली मारायला. आणि आपण मित्र होतो भरपूर, पण आपण एकमेकाला एवढं बसून काही जाणून नाही घेतलं. आणि बाकी ऋषाने तुम्ही सोबत असले कॅरेक्टर मध्ये जास्त आहेत, पडद्यावर पडद्याच्या मागं पण, त्यामुळे तर काय ती संबंधच येत नाही सिरियस कॉन्व्हर्सेशनचा. कारण कायमच मजा चालू आहे. तिचं पण ते चेहरा दिसतोय, तुमचाही तोच चेहरा दिसतोय. आज मला असं वाटतंय ऑडियन्सला काहीतरी वेगळं वाटत असणार, हा तोच आहे का, हा तोच विराज आहे की कोणी दुसरा आणून बसवला इथं. नाही मीच आहे. मला पण बरेच दिवस झाले, म्हणजे मी असं कधी केलं नाही. तुमच्या माध्यमातून मी काहीतरी माझी गोष्ट सांगितली, आणि ही गोष्ट मी अनुभवलेली आहे. मला असं वाटतं जो कोणी क्रिएटर पाहत असेल किंवा काय, की बाबा रे तू थांबू नको, कुणीतरी गुरु असावा, गुरु मित्र असू दे, कुणीतरी असू दे, शेजारचा असू दे, प्यातड खातड नको कोणी, चांगले मित्र कर आणि काम करत राहा, आणि होईल तुला मिळणार आहे. खेचून नाही घेणार कोणी, तुला बरोबर भेटणार. वा, मस्त, छान वाटलं भेटून, गप्पा मारून. आणि लवकरच भेटू पुढच्या पॉडकास्टला. तुमचं हे चालू आहे का बंद आहे? तुम्ही लग्नाचं काय नाही बनले? हार घर जितने वाले बोलो भाजी खा
कुठपर्यंत आलो तुम्ही? हॅलो कैसन हो? घरावर. तुला वाटलं तर मला पर्सनल मेसेज कर, आपण बघू लग्नाचं.